नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजच्या हेल्थ सीरीजमध्ये आपण एक सगळ्यांच्या आवडीचा किंवा नावडीचा असा विषय बोलणार आहोत, जो आहे डाएट विषयी, की काय खायचं? हा मुळात खूप त्रास देणारा प्रश्न आहे. किंवा काय खायचं नाही हे सांगितल्यामुळे त्रास होणारा हा प्रश्न आहे. तर मंदार, परत एकदा स्वागत तुझं हेल्थ सीरीजमध्ये. आणि मागचा आपला जो मेटाबॉलिक हेल्थचा एपिसोड होता, त्याला तुफान रिस्पॉन्स आहे आणि फार सुंदर ॲप्रिशिएट केलाय तो लोकांनी. सो त्याच्यासाठी एकदा तुला धन्यवाद देतो आणि डाएटविषयी आपण आपला हा एपिसोड आज चालू करूया त्याचं डिस्कशन. थँक्स. नक्की. येस. सो मी म्हटलं तसं खूप माझ्याकडे एकच 2 प्रश्न आहेत ॲक्चुअली याच्यात, की नेमकं काय खायचं? कारण की प्रचंड कन्फ्युजन आहे. लोकांमध्ये आहे, माझ्यामध्ये पण आहे. त्याचं कारण आपण अनेक प्रकारची डाएट्स बघितलेली आहेत. अ, अनेक एक्झाम्पल्स पाहिलेत, की अरे या डाएटमुळे ह्याचं वजन कमी झालं. आता ते मेटाबॉलिक हेल्थमध्ये आपण पाहिलंय, की फक्त वजन कमी होणं हा मुद्दा नाहीये, पण आपण ह्या एपिसोडसाठी तो ठेवूया. पण या डाएटमुळे वजन कमी झालं, या डाएटमुळे फ्रेश वाटतंय, या डाएटमुळे एनर्जी मिळतेय. एलिमिनेशन डाएट आहे, पॅलिओ डाएट आहे, कीटो डाएट आहे. म्हणजे काय म्हणतात, न भूतो न भविष्यती डाएटचे प्रकार आहेत. तर काय खायचं आणि हे ठरवायचं कसं? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा मला वर्षानुवर्ष पडला होता. हं. म्हणजे अ, मला आठवतंय जवळपास साधारण 2015 पासून मी काही ना काही याच्याबद्दल डिटेलमध्ये वाचत आलो. आणि आपल्या आधीच्या ह्या सीरीजमधल्या आधीच्या एका एपिसोडमध्ये आपण म्हटलं तसं मग मी फॉर्मली मग त्यातला कोर्स केला आणि आता आम्ही फिटोलिकच्या थ्रू लोकांना मदत करतो त्याच्याबद्दल. हं. पण माझ्या मनामध्ये चित्र असं होतं, की यार शेकड्यानी लोक आहेत, जे YouTube म्हणा, Instagram म्हणा, WhatsAppमधले काय लेख म्हणा, फॉरवर्ड्स म्हणा, याच्या थ्रू आपल्याला काही ना काही प्रकारे सांगतायत, सजेस्ट करतायत, अ, की हे असं डाएट तुम्ही फॉलो करा आणि त्याचे हे फायदे आहेत, तू म्हणलास तसं. राइट? तर ह्याच्यामध्ये फार कन्फ्युजन आहे आणि ते कन्फ्युजनमुळे फ्रस्ट्रेशन आहे, एका अर्थाने. आणि असं पक्कं आपल्याला माहीत नाही असं थोडंसं होतंय त्याच्यामुळे, की हं. 50 प्रकारचे लोकं जर मला 50 प्रकारचा ॲडव्हाइस देत असतील, तर जोपर्यंत माझ्या हातामध्ये एखादी चाळणी नसेल, तो फिल्टर करायला ते सल्ले सगळे फिल्टर करून मग काहीतरी त्यातनं उरेल ते घेण्यासाठी साठी जर माझ्या हातात चाळणी नसेल, हं. तर मी कन्फ्यूजच होत राहीन. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर, ह्या आठवड्यात मी उठलो, मी काही आता मी वेगळ्या डाएटची काही नावं घेत नाही. पण समजा डाएट नंबर 1 बद्दल मी काहीतरी YouTube व्हिडिओ बघितला. पुढच्या आठवड्यात उठलो, डाएट नंबर 2 बद्दल काहीतरी मी अनेक्डोट म्हणजे एखाद्याचा किस्सा ऐकला, की अरे ह्या दोघा-चौघांनी ना फारच अगदी ते हं. वजनं कमी केली म्हणा किंवा एखादी त्यांची मेडिकल कंडिशन परत गुल मूळ झाली, गायब दूर झाली. झाली. हं. कोणाचा इव्हन अगदी नुसतेच ओबेसिटी असं नाही, पण कोणाचं बाबा बीपीच खाली आलं. किंवा कोणाचं म्हणजे मगाशी मी तो मे बी तो मिस झाला असेल किंवा आत्ता सुचला असं आपण म्हणू. पण अनेकदा चांगलं दिसायच्या ह्यानी पण लोकं डाएट करतात. म्हणजे ऑब्व्हियसली मिररमध्ये तुम्ही बारीक दिसताय हा एक मुद्दा आला. पण स्किन चांगली झाली, केस चांगले झाले. हा एक मोटिव्हेशनल फॅक्टर असतो. अगदी बरोबर, अगदी हं. बरोबर. हं. पण असं आठवडे असं समजा होत राहिलं, की मला नुसतंच हे दिसत राहिलं हं. किंवा एखाद्या ह्याच्यात मग WhatsAppवर काहीतरी फॉरवर्ड येतो, की अरे ते एखाद्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जी अनेकदा परदेशातली असते, काहीतरी नवीन स्टडी झालाय, अमुक रिसर्च झालाय. केल शेक प्या बरोबर. मग वगैरे. त्यांनी सांगितलंय, की हां, तो काय सकाळी उठल्यावर मग पहिल्या 30 मिनिटात असं करा, नंतरच्या 90 मिनिटात तसं करा. अ, हे कन्फ्युजन माझ्याही मनात अ, काळ राहिलं, अनेक वर्ष राहिलं. आणि मला थोडंसं त्याच्यात थोडं खोलवर जाण्याची त्यामुळे एक मोटिव्हेशन मिळालं एका अर्थाने, राइट. कारण हं. माझं समाधान होईना नुसत्या ह्या टिप्स ऐकून. म्हणजे मला असं नुसतं समाधान होईना, की ठीक आहे, अरे बघ ना, या 25 लोकांचं झालंय ना वजन कमी, मग घे की तू करायला. ओके. हं. किंवा तू म्हणलास तसं, की हे बघा ह्या 4 जणींची झाली ना स्किन बरी, मग सांग की तुझ्या बहिणीला, बायकोला सांग ते डायट करायला असं. पण माझं त्या नुसत्या त्या टिप्स एंड ट्रिक्सवर समाधान होईना. कारण त्यातले बहुतांश लोक फक्त त्या साधारण सुपरफिशियल याने बोलत होते. ते चुकीचंच सांगत होते असं माझं म्हणणं नाहीये. पण हं. पॉइंट असा होता, की आता समजा आपला एंटरप्रेन्योर्सबद्दल आपण सारखं बोलतो. हं. आपल्याही प्रवासाबद्दल आपण बोललोय. तर एखाद्या एंटरप्रेन्योरला तू आता सांगायला गेलास एखाद्या यंग एंटरप्रेन्योर, की बाबा तुझा हा स्टार्टअप यशस्वी करायचा आहे ना, आता बाहेर जो बोर्ड लिहिलाय तो बाबा तू हिरव्या रंगात तो बोर्ड बनव तुझ्या स्टार्टअपचा. हं.
तर तो म्हणेल, "बाबा अरे काहीतरी फंडामेंटल सांग ना. ते बोर्डचा रंग ते ठीक आहे म्हणजे कंपनी हिरव्या रंगाचा बोर्ड करून सक्सेसफुली होईल कदाचित नाही पण होणार. पण तुम्हाला आणि आम्हालाही माहिती आहे की ते काही फारसा मोठा लिव्हर नाही आहे या गोष्टीला घडवण्यासाठी." हं, हं. राइट? हां, ठीक आहे. कुठेतरी मार्केटिंगमध्ये त्याचा लोगो, त्याचा एक ओव्हरऑल लूक अँड फील महत्त्वाचा असतो इथपर्यंत मला मान्य आहे. पण मी असा काहीतरी सल्ला अनफॉर्च्युनेटली अनेकदा न्यूट्रिशनमध्ये दिला जातो, की नुसतंच असं काहीतरी, की "अरे हा पदार्थ फक्त सोडा" किंवा "तो सकाळी उठल्यावर काय काय पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये काय अमुक टाकून प्या." हे माझ्या दृष्टीने थोडंसं त्या अंतर्मनाला असं सांगण्यासारखं आहे, की तुझा बोर्ड अमुक रंगात रंगव. हं. त्याला जर तुम्ही फंडामेंटली तू कुठला प्रॉब्लेम सोडवतोयस तुझ्या स्टार्टअपच्या थ्रू, तो प्रॉब्लेम महत्त्वाचा आणि ग्रोइंग आहे का? तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तू आणि तुझी टीमच बेस्ट का आहात? बरोबर? करेक्ट. तुम्ही जी टेक्नॉलॉजी म्हणा किंवा त्याच्यात जे काही टेक्निक वापरता ते रोबस्ट आहे का? तुमच्याकडे काही कॉम्पिटिटिव्ह मोड आहे का? हे 4-5 कळीचे प्रश्न डिस्कस करायचं सोडून, तू जर त्याला काहीतरीच सांगत राहिला, की तू ह्या कोवर्किंग स्पेसमध्ये ऑफिस थाट आणि त्या रंगाचाच बाहेर बोर्ड लिही, तर त्यालाही लक्ष देईल, की हा काय खरा एडव्हाइस नाही. तर माझं हं. साधारण तर मला जी ते फंडामेंटल्सला जाण्याची एका अर्थाने तहान लागली होती, ती म्हणून लागली होती. कारण तो एडव्हाइस मला तसा भासायला लागला, की हे फार वरवरच आहे. करेक्ट. बरं दुसरं मला असं लक्षात यायला लागलं, की अरे आमच्या पद्धतीच्या काय म्हणाल, आमच्या देशामध्ये म्हणा किंवा आमच्या कल्चरमध्ये हे असं खातात. म्हणून तू ते ऐक किंवा आमच्या भागात असं जेवतात. मग आपले वाडवडील अमुक XYZ खात आले म्हणून तू ते खा. तेही थोडंसं कुठे कुठे अर्धवट पटलं, बऱ्याच अंशी नाही पटलं. मग मेडिसिनच्या वेगळ्या ब्रांचेसमध्ये म्हणा किंवा वेगळ्या पॅथीजमध्ये असं सांगितलंय. तेही कुठेतरी अर्धवटच पटायचं. कारण त्यांची आपापसात अनेकदा वादविवाद असायचे. हं. किंवा आरोग्याचे जे कंप्लीट फिलॉसॉफीज आहेत, म्हणजे आयुर्वेदासारख्या, त्याच्यात मग असं म्हटलंय, असंही ठासून सांगणारे लोक आहेत. पण तेही कधी-कधी कळायचं नाही, की नक्की बाबा ते काय बरोबर. मला असं हं. वाटायला लागलं, की ह्याच्यापेक्षा आणखी खाली जाऊन फंडामेंटल्सला जाऊन मूलगामी विचार करायला पाहिजे किंवा निदान यातलं आपण शिकलं पाहिजे. मी काही त्यातला रिसर्चर नाही. मी यातला स्टुडंट आहे. तर मला असं जाणवलं, की ठीक आहे आपण आणि आता ही फंडामेंटल मग तुम्ही म्हणाले काय आहेत मग हे फंडामेंटल लॉस? म्हणजे जर डॉक्टरांचं नाही ऐकायचं किंवा एखाद्या हं. पॅथीच्या मागे नाही जायचं किंवा आयुर्वेदाला म्हणतात ते नाही ऐकायचं, मग तू नक्की कशाकडे निर्देश करतोय? तर मला असं म्हणायचं आहे, की प्रत्येक विषयामध्ये अशी काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स असतात, जी आपण ग्रास्प करू शकतो आणि त्याच्यावर पुढची डेरिव्हेशन्स आपण करू शकतो. हं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर शाळा कॉलेजामध्ये अनेकदा चांगले शिक्षक आपल्याला एखादा कळीचा फॉर्म्युला द्यायचे आणि मग असं गणित द्यायचे घरी सोडवायला, की आता ह्यातनं ह्या 2 प्रकारच्या ह्या केसेस आहेत. त्याच्यासाठी कसं ते इक्वेशन अप्लाय होईल ते तुम्ही डिराईव्ह करून आणा. त्या हं. मुख्य इक्वेशनमधनं किंवा मुख्य लॉमधनं. हं. म्हणजे फिजिक्स आपण शिकत असतो तेव्हा आपण न्यूटन्स लॉ शिकतो ग्रॅव्हिटेशनचा. बरोबर? डायरेक्ट तर काही तुम्हाला ते चांद्रयान कसं पाठवलं याची इक्वेशन शिकवायला कोणी जात नाही. हं. त्या ऑर्बिट्सची कशा कॅल्क्युलेट करायच्या आधी तुम्हाला ते न्यूटन्स लॉ शिकवतात. बरोबर? म्हणण्याचा अर्थ असा, की तिथे जसं आपण ते शिकतो फंडामेंटल, तर मी असं गमतीने स्वतःला असा प्रश्न विचारायला लागलो, की मग काय खावं ह्याच्यातला न्यूटन्स लॉ काय आहे? किंवा काय खावं ह्याच्यातला थर्मोडायनामिक्सचे लॉज काय आहेत? हं. सो हा फंडामेंटल विचार मी शोधायला लागलो निदान. कारण तो लोकांनी कुठेतरी केला असावा असं वाटत होतं आपलं. त्यामुळे मी शोधायला लागलो. तर मला लक्षात आलं, की ह्याचे बिल्डिंग ब्लॉक्स काय आहेत? तर ह्याचे साधारण 2 किंवा 3 बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. त्यातला एक बिल्डिंग ब्लॉक आहे, आपण एक होमो मानव, जो आधुनिक मानव आहे, तो जसा इव्हॉल्व झालो आपण, हा एक मोठा ब्लॉक आहे, बिल्डिंग ब्लॉक. आणि एक हं. फंडामेंटल गोष्ट आहे. ह्युमन इव्होल्यूशन किंवा इव्होल्यूशन इन जनरल. डार्विनियन इव्होल्यूशन ज्याचं डार्विननी वर्णन केलं, पण अनेक आपल्याला त्याच्याबद्दल माहिती आहे. सो हा एक फार महत्त्वाचा ब्लॉक आहे. दुसरा ब्लॉक असा आहे, की आपली शरीररचना, म्हणजे त्याला फिजिओलॉजी आपण म्हणू आणि आपली सगळी आतली केमिस्ट्री, आपल्या सिस्टम्स कशा चालतायत, त्याची बायोकेमिस्ट्री. त्याच्यात घडणाऱ्या प्रोसेसेस. मग त्या एखाद्या निरोगी माणसाच्या शरीरात कशा घडतात त्या आणि एखाद्या अस्वस्थ माणसाच्या म्हणजे जो आता रोगी आहे त्याच्या शरीरात कशा घडतात. तर हा पण एक मोठा बिल्डिंग ब्लॉक आहे. हं. हा डॉक्टर मंडळी अभ्यास करतात ह्या विषयाचा, फिजिओलॉजीचा. पण त्याच्याबरोबर मी म्हटलं तसं त्याच्यात एक बायोकेमिस्ट्री आली आणि शिवाय इव्होल्यूशनचा अँगल आला. आणि इंटरेस्टिंगली मला असं लक्षात आलं हा अभ्यास करताना, की हा तिसरा एक ब्लॉक आहे. तो थोडा मी तिसरा ठेवतोय, पण तोही महत्त्वाचा आहे आणि तो इंटरेस्टिंग आहे. तो आहे, की मॅमल्सना समजून घेण्याचा एक ब्लॉक आहे. म्हणजे आपल्याला ॲनिमल हसबंडरी करता
अनेक गोष्टी आपण हम्म. शिकलोय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पाळीव प्राणी म्हणजे नुसतेच घरातले कुत्रे मांजर नाही, तर विविध पद्धतीचे शेतीसाठी पाळले जाणारे जे प्राणी आहेत, हम्म. त्यांना आता पाळीव प्राणीच म्हणायला लागेल एका अर्थाने. आणि तुमचे ते गाय, बैल, म्हैस असतील, शेळ्या तुमच्या शेळ्या, मेंढ्या. मेंढ्या असतील, हम्म. घोडे असतील, अशा विविध प्रकारच्या प्राण्यांना जे सगळे मॅमल्स आहेत, त्यांना आपण शतकानुशतकं कमीत कमी आपण त्यांना वाढवत आलोय, त्यांचे हायब्रिड्स करत आलोय, त्यांच्यातल्या वेगळे गुण अ, विकसित करत आलोय. हे सगळं आपण केलंय. हम्म. सो ह्याच्याशी काही इंटरेस्टिंग कनेक्टेड झूलॉजी आहे. जी पण मला असं वाटलं, की हा महत्त्वाचा ब्लॉक आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. तर मला असं जाणवतंय आता, की जर मी हे फक्त जर मी ब्लॉक्स वापरले, आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देताना, की काय खावं? तर ते फायनली मला थोडंसं पटायला लागलं, असं म्हणूया. हम्म. म्हणजे मगाशी मी टिप्स का पटल्या नाहीत ते सांगितलं. आणि हे ब्लॉक्स माझ्या मते सायन्समधले एस्टॅब्लिश्ड आणि फंडामेंटल ब्लॉक्स आहेत. म्हणजे ह्युमन इव्होल्यूशन, आपली आत्ताची फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, आपली हॉर्मोनल केमिस्ट्री, करेक्ट. शरीराची एकूणच रचना, या गोष्टींबद्दल काही फारसे वाद नाहीत. म्हणजे हे आपल्या नॉर्मल बायोलॉजीच्या, झूलॉजीच्या आणि फिजिओलॉजीच्या पुस्तकांमध्ये लिहिलेले हे विषय आहेत. हम्म. आणि इव्हन ॲनिमल हसबंडरीच्या क्षेत्रामध्ये अनेक एस्टॅब्लिश्ड फॅक्ट आहेत, ज्या शेतकरी मंडळी वापरत असतात. हम्म. बरोबर? म्हणजे जसं तुम्ही ऐकलं असेल, की फॅटन द पिग, म्हणजे एखाद्या डुक्करं तुम्ही पाळली आहेत आणि इव्हेंच्युअली तुम्ही त्यांना कापून त्यांचा समजा मांस खाणार असाल. तर त्यांना जाड कसं करायचं, हम्म. हे त्या शेतकऱ्यांना माहिती आहे. हे काही बरोबर. नवीन नॉलेज नाही. हम्म. सो म्हणायचा अर्थ असा, की जेव्हा मी ह्या ब्लॉक्सपर्यंत खाली जाऊन विचार करायला लागलो आणि ते कनेक्ट करायला लागलो डॉट्स, तेव्हा मला फायनली एक चित्र उभं राहिलं माझ्या मनामध्ये, हम्म. की माणसाने काय खाल्लं पाहिजे. बरोबर. सो इथे म्हणजे आता हे जे 3 ब्लॉक्स तू म्हणतोयस, याचा एकत्रित विचार हा लॅकिंग आहे. हं, हं. हं, हं. बरोबर. म्हणजे मी फक्त एव्होल्यूशनचा ब्लॉक घेऊन जर विचार केला, तर मला सध्या अवेलेबल असलेल्या डायटनुसार 2-3च डायट अशी दिसतात, की जे या ब्लॉकला सॅटिस्फाय करतात. हं, हं. हं, हं. बरोबर. ते मला योग्य आहे का नाही, त्याचा माझा उपयोग होतोय की नाही, हा मुद्दा वेगळा आहे. पण आत्ता आपण जो थ्रेड एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतोय, तो हा आहे की हे तिन्ही ब्लॉक्स एकत्रित पाहून तुम्ही काय खाल्लं पाहिजे, ह्याचे काही डेरिव्हेशन्स येऊ शकतात. अगेन बरोबर. पर्सन स्पेसिफिक असतील. आत्ता आपण मे बी लिसनर्सना तो एक बेस देऊया, की आत्ता आपण खूप जनरल पब्लिक किंवा अ, एक ज्याला असं आपण म्हणू, की ओव्हरऑल ठीक-ठाक हेल्दी माणूस आहे किंवा डेली काम करतोय, धावपळ चालू आहे. साधारण एज ग्रुप असा 20 ते 40-50 या रेंजमधला आहे. ऑब्व्हियसली मेल, फिमेल दोन्ही. भरपूर कामाची प्रेशर्स आहेत. वेगवेगळ्या डेडलाईन्स आहेत. डिफरंट वर्किंग अवर्स आहेत. ट्रॅव्हल आहे. इतर गोष्टी पण आहेच आहेत म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स ज्याला आपण म्हणतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते डायट बसवायचं आहे आता. तर ते आता ते ते तू सांग की काय काय नेमकं खायचं किंवा अ, ज्याला असं आपण म्हणू की अ, अ, हे सगळं करत असताना आपल्याला मजा पण करायची असते. अगदी बरोबर. म्हणजे असं नाही ना की वर्षानुवर्ष मी एकाच टाईपचं फूड खातोय आणि मला मध्येच पावभाजी खायची इच्छा आली, तर ती मला अलाउडच नाहीये, असं पण नाहीये. हं, तर हं. ते कसं करायचं आणि ते बॅलन्स कसं ठेवायचं? बरोबर. तर प्रश्न अगदी बरोबर आहे, की ह्या सगळ्यामध्ये आपल्या या मॉडर्न जगामध्ये जगताना आपल्याला खायचं तर आहे आणि मजाही त्याची घ्यायची आहे. आणि आपल्याला उपलब्ध पण आहेत ऑप्शन्स या हं. सगळ्यामध्ये, राइट? त्यामुळे हा कळीचा प्रश्न नेहमीच राहतो, की बाबा ठीक आहे, मग काय खायचं? त्याचं एका वाक्यात पण मी उत्तर देणार आणि मग मी तुम्हाला एक गोष्ट पण सांगणार. तर काय खायचं आहे, एका वाक्यातलं माझ्या मनातलं जे एक उत्तर आहे ते असं आहे, की ज्या पद्धतीने खाण्यासाठी ह्युमन बॉडी इव्हॉल्व झाली आहे, लाखो करोडो वर्षांमध्ये. आणि तेव्हा आपण होमो सेपियन्स नव्हतो. पण गेल्या 2,00,000 वर्षांमध्ये तर आपण एस्टॅब्लिश्ड होमो सेपियन्स आहोत. तर ज्या पद्धतीने आपण इव्हॉल्व झालो आहोत, त्या पद्धतीने खायचं. असं एका वाक्यात सांगायचं असेल तर त्या पद्धतीने खायचं. आता ती पद्धत कुठली?
आणि ती आपल्याला कळणार कशी? म्हणून मी मगाशी जे वर्णन केलं, की ते फंडामेंटल ब्लॉक्स आपल्याला तो इव्होल्यूशनचा ब्लॉक, पण त्याला मी थोडासा मेन लेन्स घेतोय. त्या लेन्समधनं आपण बघूया. ज्या पद्धतीने आपण द वे वी आर डिझाइन टू ईट इज हाऊ वी शुड ईट. द वे आवर डायजेस्टिव्ह सिस्टम इज बिल्ट, द वे द हार्मोनल केमिस्ट्री वर्क्स, द वे इट एक्सपेक्ट्स फूड, मग व्हेन, हाऊ, हाऊ मच हे सगळे त्यातले डिटेल्स आहेत. सो आपल्या ह्या शरीर शरीरातल्या फिजिओलॉजीला, बायोकेमिस्ट्रीला आणि आपल्या इव्होल्युशनरी पास्टला लक्षात घेऊन म्हणजे त्या लेन्सच्या थ्रू याच्याकडे बघून ते जे आपल्याला हिंट्स देतील त्या हिंट्सप्रमाणे, त्या क्लूजप्रमाणे आपण खाल्लं पाहिजे. असं त्याचं एका वाक्यातलं साधं उत्तर आहे. पण त्याच्याकडे येण्यासाठी मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची. हं. आता ती स्टोरी अशी आहे, की समजा आपण मिळून उद्या एक झू चालवायला घेतलं. प्राणी संग्रहालय आपण चालवायला घेतलं. हं. तर समजा आपण अशी कल्पना करू, की 10 सिंह, 10 हरणं, 10 मोर, 10 माकडं असे आपण वेगळे प्राणी तिथे गोळा केले. आपल्याला हे माहिती आहे, की बाबा सिंह ठेवलेत पिंजऱ्यात त्यांचं खाणं हे त्यांचं खाणं आहे. त्यांना काय बाबा मांस लागतं. माकड असतील तर त्या पर्टिक्युलर स्पेशीजसाठी बाबा ही प्रकारची पानं ते माकडं खातं. हं. राईट? किंवा हरीण असेल तर त्याच्या आपापल्या प्रकारचं त्याला बाबा अमुक गवत लागतं. किंवा मी गवे ठेवले असेल तर त्यांना बाबा अमुक-तमुक गवत लागतं. वेगळ्या प्रकारचं समजा असेल. पक्षी असतील तर त्यांना अमुक लागतं. हे आपल्याला माहीत असतं. म्हणजे इव्हन लहान-लहान मुलांना घेऊन आपण झूला जातो त्यांनाही ही एक कल्पना असते, की जे वाघ खातो ते काही माकड खात नाही. म्हणजे एक काहीतरी वाघाचं खाणं असतं बाबा आणि एक माकडाचं खाणं असतं. हं. सो कुठेतरी आपण सगळ्यांनी हे एक्सेप्ट केलेलं आहे मनामध्ये हे सत्य, की प्रत्येक स्पेशीजला त्याचं एक अप्रोप्रिएट खाणं आहे. हं. तुम्ही वाघसिंहांच्या पिंजऱ्याबाहेर उभं राहून त्यांना असं काही सांगत नाहीत, की "अरे तू काय आपलं रोजच ते मांस खातोयस. तुझ्या फायबरचं काय असेल ते त्या माकडासमोर ठेवलं ते जरा आज त्यातली पानं 4 तू खा." असं आपण का बरं वाघाला म्हणत नाही? हं. किंवा माकडाला म्हणत नाही, की "अरे तुझं प्रोटीन कमी पडतंय, ते तू मीठ खा." किंवा "गेला बाजार तुला अंडी तरी देतो खायला थोडी." असं आपण माकडासमोर जाऊन म्हणत नाही किंवा त्याला हं. तसं खाणं देत नाही. म्हणजे बरं, विनोदाचा भाग सोडा, पण बरं. तुम्ही हे एक्सेप्ट केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी कुठेतरी मनामध्ये, की पृथ्वीवरच्या प्रत्येक स्पेशीजला त्याचं एक अप्रोप्रिएट फूड आहे. हं. बरोबर? त्यातला आणखी एक गमतीशीर मुद्दा असा आहे, की समजा तुमच्याकडे 8-10 वेगवेगळे सिंह समजा तुमच्या प्राणी संग्रहालयात असतील. तर तो 1 नंबरचा सिंह, 5 नंबरचा सिंह, 9 नंबरचा सिंह यांच्यासमोर उभं राहून तुम्ही असा फंडामेंटली विचार करत नाही, की "अरे बापरे! आता तुला काय चालतं बाबा? तुला आज काय हवं?" मग तो 5 नंबरवाला म्हणतोय, "नाही, त्याला वेगळंच काहीतरी त्याचं डायट आहे." मग त्या 9 नंबरचं तर आणखी काहीतरी तो माकडासारखं खातो. हा 5 नंबरवाला हरणासारखं खातो आणि तू वाघसिंहासारखंच खातोस. तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. बरोबर? सो नॉट जस्ट की प्रत्येक स्पेशीजला तिचं अप्रोप्रिएट डायट आहे. त्या स्पेशीजमधलं व्हेरिएशन सुद्धा नगण्य आहे. हं. बरोबर? म्हणजे जे आपल्यापैकी लिसनर्सपैकी ज्यांच्या घरी समजा कुत्री, मांजरी आहेत, त्यांना माहिती असेल, की व्हेटकडे गेल्यावर सुद्धा पहिला प्रश्न ते काय विचारतात, की गेल्या 2-3 दिवसात काय बुवा खाण्यात आलं ते सांगा, की बा अमुक पद्धतीने त्याला बरं नाहीये. सो प्रत्येक स्पेशीजला एक स्पेशीज अप्रोप्रिएट फूड आहे, हे आपण ॲक्चुअली आपल्याला हे माहीत असलेली गोष्ट आहे. मी नवीन मंदार गद्रे तुम्हाला यातलं काही सांगत नाही हं, नवीन हं, हे हं. तुम्हाला मी फक्त ते विनोदी पद्धतीने सांगतोय, की तुम्ही त्या माकडासमोर उभं राहून त्याला वाघाचं खाणं द्यायचा प्रयत्न करत नाही किंवा तुम्ही 10 वेगळ्या माकडांसमोर उभं राहून परत मुळापासून विचार करायला लागत नाही, की "बाबा मी तुला काय खायला देऊ? मग तुला मांस चालतं का तुला पानच हवी आहे?" इतका पण तुम्ही विचार करत नाही. सो तुम्हाला हेही मान्य आहे, की स्पेशीजसाठी अप्रोप्रिएट खाणं आहेच आणि विथिन दॅट स्पेशीज त्या ग्रुपमध्ये फार खूप काही व्हेरिएशन. व्हेरिएशन नाही. हां, हं. कोणी कमी जास्त खाईल, कोणी थोडंसं त्याच्या आवडी-निवडी आणि त्याची स्टाईल थोडी वेगळी असेल, इथपर्यंत असू शकतं. हं. ओके. पण आपण हेच लॉजिक माणूस या स्पेशीजला लावतच नाही आहोत आज हं. आणि खरी गोम तिथे आहे. म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथून चालू होतं, की बरोबर. माणसाने काय खावं? आता हे मी ट्रान्सलेट करतो माझ्या भाषेत तो प्रश्न आधी पहिलं म्हणजे, की माणसाचं स्पेशीज अप्रोप्रिएट खाणं काय? हं. माणसाचं स्पेशीज अप्रोप्रिएट खाणं काय आहे? माणसाने काय खावं? होमो सेपियन्सने काय खावं? आता आपण त्याच्यामध्ये असं बघूया, की आपण जेव्हा हे सगळं आपण इव्होल्यूशनचं पटकन बोललो आणि आपण आधीच्या आपल्या मेटाबॉलिक हेल्थच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण याच्यावर बोललो होतो, की पृथ्वीवर आज जे सगळी माणसं आहेत, जवळपास आता 8 बिलियन आपण आहोत. तर ती होमो सेपियन्स आहेत. ही होमो सेपियन्स स्पेशीज जवळपास गेली 2 लाख वर्ष चालू आहे.
हे सगळं एस्टॅब्लिश्ड अगेन ज्या एस्टॅब्लिश गोष्टी आहेत त्याच फक्त मी पुन्हा सांगतोय. सो याचा अर्थ आपण हे सगळ्यांनी हे मान्य केलेलं आहे, की नॉट जस्ट की आपण सगळे आत्ता जे जगतोय 8 बिलियन लोकं ते एकाच स्पेशीजवाले आहोत. गेले 2 लाख वर्ष पण आपण तीच स्पेशीज आहोत. म्हणजे समजा ते कोणीतरी त्या 1.5-2 लाख वर्षापूर्वी समजा मृत कोणीतरी असेल, त्याला जर मी आज परत हाडं-मांस देऊन जिवंत करून इथे बसवलं आहे आपल्याबरोबर, तर अर्थार्थी त्याच्यातला काही मला फरक सांगता येणार नाही. हं. सो नॉट जस्ट दॅट ऑल ऑफ अस अलाइव्ह टुडे आज जे जगत आहोत आपण सगळे ते होमो सेपियन्स आहोत हे तर आहेच. गेले 2 लाख वर्ष आपण सगळेच होमो सेपियन्स आहोत हे आपण सगळे नाहीतर त्याला आपण तेच स्पेशीजचं नाव नसतं दिलं ना. सो म्हणण्याचा अर्थ असा आहे, की गेली 2 लाख वर्ष आपण एकच स्पेशीज आहोत. याचा अर्थ त्याचं ट्रान्सलेशन मी असं करेन, की आपली आतली बायोलॉजी, आपली फिजिओलॉजी, आपली बायोकेमिस्ट्री ही बदललेली नाही. बरोबर? करेक्ट. म्हणजे मी अशाकडे निर्देश करतोय, की ते मगाच्या माकड आणि वाघसिंहाचं उदाहरण देऊन, की आपण पण एक स्पेशीज आहोत. आपण गेली 2 लाख वर्ष तीच स्पेशीज आहोत. बरोबर? त्यामुळे आपलं पण एक अप्रोप्रिएट डायट असलं पाहिजे आणि ते 1.5-2 लाख वर्षापूर्वीचं कसं जे दिसत होतं डायट ते आणि आज याच्यामध्ये बायोलॉजीच्या अँगलच्या दृष्टीने फरक असणं लॉजिकल नाही. हं. तुला आणि मला आज पावभाजी, वडापाव आणि काय आईस्क्रीम अवेलेबल आहे मान्य आहे मला आणि ते त्याला कसं त्याचं फिल्टर करायचं त्याच्याकडे येऊ आपण. पण मला म्हणायचा मुद्दा असा आहे, की जर मी हे मान्य करतोय, की 1.5-2 लाख वर्षापूर्वीपासून जर होमो सेपियन्स ही स्पेशीज म्हणून आहे, तर तेव्हाचं स्पेशीज अप्रोप्रिएट डायट आणि आजचं स्पेशीज अप्रोप्रिएट डायट बायोलॉजीच्या दृष्टीने. आवडी-निवडीचा भाग एक सेकंद आपण बाजूला ठेवू. पण बायोलॉजीच्या दृष्टीने, बायोकेमिस्ट्रीच्या दृष्टीने, फिजिओलॉजीच्या दृष्टीने फार काही फरक त्या डायटमध्ये असण्याचं कारण नाही. हं. जसं तुम्ही आई माकड आणि पोरगं माकड ह्याला काही वेगळं डायट असावं अशी तुमच्या काही अपेक्षा नसते. कारण तुम्हाला हे मान्य असतं, की जसा पिढ्या पुढे जातील तसा आहे तो माकडच. म्हणजे जर तुम्ही हे एस्टॅब्लिश केलं असेल, की ते सगळे सेम स्पेशीजचे आहेत हं. आणि त्याच्यात इनफ जेनेटिक व्हेरिएशन झालेलं नाही, की त्याला वेगळं स्पेशीज म्हणावं. हे मी थोडंसं रिपीट का करतोय, की लोक मला विचारतात, की नाही ते सगळं तू इव्होल्यूशन वगैरे बोलतोस. पण आता आपण वेगळ्या पद्धतीने खातो ना. आता आपण शेती करतो, अमुक-तमुक. म्हटलं बरोबर आहे ना. पण आपल्याला जसं वाटत असतं हा सगळं उत्खनन आणि हे सगळे डी-एन-ए आणि सगळं स्टडी करून हाडं आणि अमुक-तमुक स्टडी करून असं वाटत असतं, की वेगळा बाबा स्पेशीज होती शेतीच्या आधी. आपण त्याला वेगळं नाव दिलं असतं ना. हं. होमो सेपियन्सच आपण त्याला म्हणतो आणि त्याला फंडामेंटल कारणं आहेत बायोलॉजी. राइट? म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन आपलं हे ते म्हणजे साधारणतः इंडिव्हिज्युअलच्या लेव्हलला जेवढं असतं तेवढंच आहे. त्याला वेगळी स्पेशीज म्हणावं इतकं व्हेरिएशन आपल्यामध्ये गेल्या 2 हं. लाख वर्षामध्ये झालेलं नाही. म्हणजे ह्युमन स्पेशीजचा जर विचार केला, तर स्पेशीजचा जो डिमांड आहे फ्रॉम फूड, हा बदललेला नाहीये. कारण आतलं जे वाहनाची जी मोटर आहे, ती त्याच प्रिन्सिपल्सवरती चालते. त्यामुळे मला त्याच पद्धतीचं फ्युएल पाहिजे. अगदी परफेक्ट. अगदी बरोबर. बरोबर. आणि अचानक आपण आत्ता खतरनाक असं फास्ट फूड आणि ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. बरोबर? अगदी बरोबर. हां. बढिया है. बरोबर. तर आता ही थोडीशी बॅकग्राऊंड झाली आपल्या गोष्टीची, जी मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. हं, त्याची ही बॅकग्राऊंड झाली, की इथपर्यंत होपफुली मान्य करताय तुम्ही मी जे म्हणतोय, की हं, आपण एकच स्पेशीज आहोत. गेली 2 लाख वर्ष सेम आहोत. त्याच्यात मध्येच कधीतरी आपण शेती करायला लागलोय मान्य आहे 10,000 वर्षापूर्वी. म्हणजे हं, तुम्ही साधारण टाईम स्केलचा अंदाज घेतलात तर 2 लाखापैकी 10,000 वर्ष म्हणजे शेवटचा 5% काळ केवळ आपण शेती करायला लागलो. आणि बाय द वे 2 लाख वर्षाच्या आधी सुद्धा आपण काय प्रचंड वेगळे नव्हतो. कारण त्याच्या आधी हं, होमो ह्याच जीनसमधले आपण स्पेशीज होतो. ते हं, होमो इरेक्टस होतं वगैरे. हं, त्यांची काही प्रचंड डिफरंट फिजिओलॉजी नव्हती. पण ठीक आहे चला आपण त्याला तेवढं म्हणूया, की एकच स्पेशीज माझी गेली 2 लाख वर्ष तर सलग मात्र आहे. हं, हे एस्टॅब्लिश्ड आहे. मी नवीन तुम्हाला यातलं काही सांगत नाही. सो याचा अर्थ आपण असा आता लॉजिकली ते पुढे नेऊया, की ठीक आहे. आता मग आपलं स्पेशीज अप्रोप्रिएट डायट काय? तर मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती थोडी मी आता परत एकदा प्राण्यांपासून मी चालू करणार आहे. हं, आता असं बघा, की आत्ता आपण कसे वागतोय माहिती आहे का? आपण पृथ्वीवर 8 बिलियन लोक आहोत ना, तर आपण जणू काही असे वागतोय, की 8 बिलियन लोकांचे 8 बिलियन डिफरंट वेज ऑफ ईटिंग आहेत. हं, ओके. म्हणजे डायट या लिमिटेड अर्थाने मी तो शब्द वापरत नाही. मी जनरल वापरतो, की वे ऑफ ईटिंग आपला 8 बिलियन प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, असं समहाऊ आपण वागतोय आज. हं, आणि आपण असं स्वतःला ते सांगतोय, की ठीक आहे ना, मला शेवटी जे माझ्या पर्सनली माझ्या शरीराला जे पचतं, पटतं माझ्या डोक्याला आणि मला जे परवडतं सुद्धा काही अर्थाने, ते मी खातो किंवा खाते. असं म्हणून आपण ते एक्सप्लेन करतो, की ठीक आहे बाबा, माझ्याशी अप्रोप्रिएट, पर्सनली अप्रोप्रिएट मी खातो. हं, पण त्यातला हा अँगल विसरून चालणार नाही, की ते पर्सनली अप्रोप्रिएट जे आहे, ते त्या स्पेशीज अप्रोप्रिएटचा एक व्हेरिएशन असू शकतं.
ते त्या स्पेशीज अप्रोप्रिएटच्या बाहेर असू शकत नाही. हे मी फक्त लॉजिकली कनेक्ट करतोय. यात मी काही सांगत नाही. तुम्ही विचार करून बघा. जर आपण हे मान्य करतोय, की आपण सगळे एक स्पेशीज आहोत, तर माझं त्या आणि जर आपण हे मान्य करतोय, की प्रत्येक स्पेशीजला एक त्याचं स्पेशीज अप्रोप्रिएट न्यूट्रिशन असतं, स्पेशीज अप्रोप्रिएट वे ऑफ ईटिंग असतं, तर माझं पर्सनल व्हेरिएशन हे त्या ब्रॉड पॅटर्नमधलं व्हेरिएशन असू शकतं. तो ब्रॉड पॅटर्नच्या फार विरुद्ध मी जाऊ शकत नाही. नाहीतर मला मेटाबॉलिक हेल्थचे प्रॉब्लेम होतील. सो ही गोष्ट आपली चालू होते प्राण्यांपासून. ठीक आहे. आता आपण असं करूया, की आपल्या जवळचे जे कझिन्स आहेत म्हणजे एप्स, त्यातल्या गोरिलाचं उदाहरण आपण घेऊ. गोरिलाची गंमत अशी आहे, की गोरिलाला पाणी प्यायला लागत नाही वेगळं. त्याचं कारण असं आहे, की तो समजा 1 किलोभर त्याने काय त्याच्या स्पेशीसशी अप्रोप्रिएट त्याने जे काही झाडपाला तो खातो, त्याच्यामध्ये 90% तसंही पाणीच असतं. म्हणजे 10% फक्त सॉलिड मटेरियल असतं. ते 90% पाणी असल्यामुळे त्याला वेगळं जाऊन पाणी प्यायला लागत नाही. हा एक गमतीशीर ट्रिव्हिया आहे. पण त्या 10% सॉलिड मटेरियलचं होतं काय? तर त्याच्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये जे ॲक्चुअली भरपूर मोठं असतं लार्ज इंटेस्टाईन. 3 भाग असतात. त्यातला जो सीकम नावाचा भाग आहे, तिथे स्पेसिफिकली काही फ्रेंडली बॅक्टेरिया असतात, जे त्या सॉलिड मटेरियलचं फर्मेंटेशन करू शकतात. ओके. इथपर्यंत ठीक आहे. गोरिलानी 1 किलो खाल्लं पानं, 90% पाणीच होतं 900 ग्रॅम. 100 ग्रॅम सॉलिड मटेरियल उरलं. ते त्या सीकममधनं त्या बॅक्टेरियांनी म्हणजे गोरिलाला स्वतःची ती कॅपॅबिलिटी नाही, त्या बॅक्टेरियांमुळे ती आलेली कॅपॅबिलिटी आहे. फर्मेंटेशन होऊन आता त्याचं जे काही आउटपुट आलं, ते त्याच्या सिस्टम्सला ते देणार डायजेस्टिव्ह सिस्टम. इथपर्यंत मान्य आहे? आता ह्याच्यातली एक गंमत बघा ना कशी आहे, की आपल्या शाळेत कसं शिकवलं होतं, की हर्बिव्होर्स असतात, कार्निव्होर्स असतात, मग कोणी आपल्यासारखे ऑम्निव्होर्स असतात. सो नीट बघा, की तोंडात त्या प्राण्याच्या काय जातंय, इतकं लिमिटेड क्लासिफिकेशन आपण सगळे शिकतो पुस्तकामध्ये. माझा क्लेम असा आहे, की आपण ॲक्चुअली कंप्लीट पिक्चरकडे बघतच नाही आहोत. म्हणजे आपण फक्त इनपुट साइडला बघतोय. बरोबर. राइट? इनपुट आहे, मग मध्ये तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. राइट? जी काही माशा मारत नाही, ती काहीतरी काम करते. राइट? आणि मग त्याच्यातनं आउटपुट एक येतंय, जे तुमच्या मसल्सना, ब्रेनला आणि बाकी ऑर्गन्सना सगळीकडे जातंय. त्यांना माहिती आहे का हो तुम्ही काय खाल्लं तोंडात ते? तुमच्या मसलला डायरेक्टली माहिती आहे का? नाही ना. कारण मसलकडे न्यूट्रिएंट कोण पोहोचवतं? ब्लड पोहोचवतं. मसल तुमच्या काय डायजेस्टिव्ह सिस्टमचा भाग नाही. तर तुझ्या मसल्सना, ब्रेन्सना, तुझ्या बाकी सिस्टम्सना कल्पनाच नाही, की तू काय खाल्लंयस. कारण मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम बसली आहे. बरोबर. तिचं कामच ते आहे, की जे काही खाल्लं गेलंय त्याचं विघटन करून, त्याची सगळ्या पद्धतीने व्यवस्था लावून मग त्यातनं जे काही आउटपुट येईल, ते आउटपुट ह्या सिस्टम्सना देणं हे त्या मधल्या डायजेस्टिव्ह सिस्टमचं काम आहे. सो आपल्या ह्या क्लासिफिकेशनमधली ती एक उणीव आहे, की आपण फक्त इनपुट साइड बघतोय. आपण ही सिस्टम साइड बघत नाही आणि आउटपुट पण बघत नाही. बरोबर. आता आपण आपल्या गोरिलाकडे परत येऊ. गोरिलाचं तोंडात काय गेलं ते तुम्ही बघितलंत आणि तिथेच त्याला हर्बिव्होर असा छप्पा मारून मोकळे झालात आणि तुमच्यासाठी विषय तो संपला आणि माझ्यासाठी पूर्वी संपत होता. मग काय लक्षात आलं, की त्याच्या सिस्टमकडे बघायला पाहिजे. ठीक आहे बा, मग मी ती सिस्टमचं छोटंसं वर्णन तुम्हाला दिलं, की बाबा लार्ज इंटेस्टाईन आहे, त्यात तो सीकम आहे, तिथे ते फर्मेंटेशन करतात बॅक्टेरिया. आता आउटपुट काय तुम्ही विचाराल, बरोबर? आता ते बघा आउटपुट कसं गमतीशीर आहे. फर्मेंटेशनमध्ये जे आउटपुट निर्माण होतं याच्यातनं ते साधारण ह्या रेशोमध्ये आहे, जो रेशो मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास 65% फॅटी ॲसिड्स म्हणजे फॅट्स. साधारण 20% प्रोटीन्स. ओके. आणि साधारण 13 ते 15% कार्बोहायड्रेट्स. ह्या रेशोमध्ये त्याची डायजेस्टिव्ह सिस्टम त्या फर्मेंटेशन कन्व्हर्ट करतं त्याच्या इन्कमिंग मटेरियलला. म्हणजे इन्कमिंग तुमचं सॉलिड मटेरियल आलं, त्याला काय रेशो परत एकदा सांगतो. साधारण 65% फॅटी ॲसिड्स, साधारण 20% अमायनो ॲसिड्स. साध्या भाषेत आपण त्याला फॅट आणि प्रोटीन आत्ता म्हणूया. आणि 15% कार्बोहायड्रेट्स या रेशोमध्ये. सो त्याच्या मसल्सना, ब्रेन्सना, सिस्टम्सना जसं तू मगाशी म्हणालास, की ते जे डिमांड करतात ते नॅचरल स्टेटमध्ये ते डिमांड करतात तो रेशो. या रेशोमध्ये करेक्ट. तर हा रेशो थोडासा लक्षात ठेवा हां. 65, 20, 15 हा रेशो थोडासा लक्षात ठेवा. आता आपण आपल्या मित्रांकडे येऊ. आपले गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे ऐकून, की असं गाईला 4 पोटं असतात वगैरे असं काहीतरी आपल्याला छोटंसं त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टमबद्दल आपण कुठेतरी ऐकलेलं असतं. त्यात मी आता फार खोलात जात नाही, पण सांगायचा मतलब काय ते त्यांच्या स्पेशीसचे अप्रोप्रिएट जे काही त्यांचे गवत आहे ते खात आहेत. बरोबर. ओके. आता ते गवत खाल्ल्यानंतर त्यांच्याही या पोटांमध्ये फर्मेंटेशनची प्रक्रिया होण्याची कॅपेबिलिटी आहे. आता गंमत बघा इथे काय होते, की त्यांच्या पोटांमध्ये जे फर्मेंटेशन येतं, त्याची प्रोसेस आणि त्याचं आउटपुट हे सुद्धा स्टडीड आहे. सो आता गंमत अशी होती, की त्यांच्या पोटामध्ये जेव्हा फर्मेंटेशन होतं, तेव्हा 75% फॅट आणि 25% प्रोटीन ह्या रेशोमध्ये फर्मेंटेशनचे प्रॉडक्ट्स असतात आणि इसेन्शियली नो कार्बोहायड्रेट्स.
हं, हं. परत एकदा बघूया, की गाई म्हशींच्या पोटामध्ये जे फर्मेंटेशन होतं त्याचे प्रॉडक्ट्स 75% फॅटी ॲसिड्स आणि 25% प्रोटीन्स असे असतात. इसेन्शियली कार्बोहायड्रेट्स नसतात. सो हं. त्यांच्या मसल्सना काय पडली नाहीये, की तुम्ही गवत खाल्लं त्या गायीने का काय खाल्लं. त्यांना माहितीच नाही ॲक्चुअली राइट. त्यांच्या गावीही नाहीये. हं. त्यांना काय पाहिजे, की बाबा मला हे रॉ मटेरियल ह्या प्रपोर्शनमध्ये मला पाहिजे. मला 75% फॅटी ॲसिड पाहिजेत. मला 25% प्रोटीन पाहिजे. ओके. आता आपण येऊया वाघसिंहांकडे. जे आपल्याला पुस्तकात आपण शिकलो कार्निव्हर्स आहेत. कारण त्यांच्या तोंडात काय जातं आपण बघितलं. तर त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टमची गंमत अशी आहे, की ती बेसिक काम करते. हं, रिलेटिव्हली सिंपल आहे. त्यात हे अशा मोठ्या फर्मेंटेशनच्या कॅपॅबिलिटी बाय एंड लार्ज नाही. हं. म्हणजे वाघसिंहांची सिस्टम पोटात काय करते, की इनपुट आलं, त्यांनी मीठ खातात ते, म्हणजे मांस खातात. आता ते मांससुद्धा कसं खातात वाघसिंह? दे गो फॉर द फॅटी कट्स. हं. जे प्राणी ते मारतात त्याच्या फॅटी भागांमधलं मीठ ते खातात. बरोबर? म्हणजे फॅटी प्रोटीन ते ॲक्चुअली खातायत. ते लोअर लेग्स खातात का नाही, ते हायनासाठी सोडून देतात. स्कॅव्हेंजर्ससाठी सोडून देतात. हं. ते मधला मीठी सगळा भाग तो खातात. त्यांची डायजेस्ट सिस्टम एवढंच करते, की जे फॅट खाल्लं त्याचं ब्रेकडाऊन करा, फॅटी ॲसिड करा, पुढे पाठवा. प्रोटीन जे खाल्लं ब्रेकडाऊन करा, अमायनो ॲसिड करा, पुढे पाठवा. एवढंच त्यांची सिस्टम करते. बाय एंड लार्ज त्यांच्यामध्ये फर्मेंटेशन घडत नाही. आणि त्यांचा पण रेशो इनफॅक्ट आपल्या 75% फॅटी ॲसिड आणि 25% प्रोटीन असा आहे. कार्बोहायड्रेट्स एसेन्शियली नाहीत. त्यांच्या डायटमध्ये कार्बोहायड्रेट्स नाहीत. तर गंमत बघा, हे कार्निव्हर्स म्हणजे वाघसिंहांसारखे आणि ते ज्यांना खातात अशा पद्धतीचे प्राणी म्हणजे रुमिनंट्स असतील, गवे, गाई, म्हशी. ह्यांच्या सिस्टम्स ॲक्चुअली सेम इन्ग्रीडियंट्सवर चालू आहेत. म्हणजे त्यांचे मसल्स, त्यांचे ब्रेन, त्यांच्या बाकीच्या सगळ्या सिस्टम्स त्या म्हणतात, की आम्ही कशावर जगतो? आम्ही 75% फॅट आणि 25% प्रोटीनवर जगतो. कार्बोहायड्रेट्स इसेन्शियली नाहीत. सो आपल्याला जो फरक सांगितला होता, की अरे ते गाई म्हशी ते वेगळंच काहीतरी खातात आणि ते सिंह वेगळंच काहीतरी खातात. मी म्हणतो ते त्याचं डायजेस्टिव्ह सगळ्या सिस्टमचा जो कॅनॉल आहे तोंडापासून ते दुसऱ्या एंडपर्यंतचा, तिथपर्यंतच लिमिटेड आहे ते क्लासिफिकेशन. हं. त्याच्या ब्रेनला आणि सिस्टम्सना पडलीच नाही ना, की त्यांनी काय खाल्लं. करेक्ट. डायजेस्टिव्ह सिस्टम इन फॅक्ट इज एन्शुरिंग ती त्यांची सप्लाय चेन आहे. हं. डायजेस्टिव्ह हे करेक्ट. एन्शुअर करतीये याचा खात्री करून देतीये त्यांच्या सिस्टम्सना, की मी तुला 75% फॅटी ॲसिड आणि 25% प्रोटीन ह्या रेशोमध्ये मी तुला अवेलेबल करून देईन रॉ मटेरियल. ते करण्याचं काम माझं. हं. बरोबर? म्हणजे गंमत बघा ना, की हे सो साधारण तुम्ही आत्तापर्यंत बघितलं होतं एप्स, तुमचे हे कॅट फॅमिलीतले कार्निव्हर्स आणि तुमचे हे रुमिनंट्स ज्याला आपण म्हणतो. हे सगळ्या पद्धतीचे मॅमल्स ॲक्चुअली हे सगळे हाय फॅट डायटवरच आहेत. हं. बरोबर? हे सगळी मंडळी हाय फॅट डायटवर आहेत. आपण फार पार्शियल आणि अर्धवट ते हं. क्लासिफिकेशन शिकलोय, की तोंडात काय जातं. हं. बरोबर? पण आपण जर ॲक्चुअली सगळं बघितलं तर आणि आपण आपल्या मेटाबॉलिक हेल्थच्या एपिसोडमध्ये बोललोय, की आपल्या सिस्टम्स एका पद्धतीने एक्सपेक्ट करतात. काय पद्धतीने फूड यावं करेक्ट. किंवा त्याचे इम्प्लिकेशन्स असतात. हं. तर बरोबर. सो याचा अर्थ ते म्हणजे फॅट हेवी डायटवर ते आहेत. शुअर. हाय फॅट डायटवर आहेत मॅमल्स सगळे. हं, हं. बरोबर? आपल्याला हे माहिती आहे, की मॅमेलियन सिस्टम्स ह्या त्या अर्थाने इतक्या वेगळ्या नाहीत. हं. बरोबर? बरोबर. सो मला म्हणायचं असं आहे, की आता इथे त्या प्रश्नाच्या उत्तराची हिंट तुम्हाला ऑलरेडी मिळाली. जो प्रश्न तुम्ही विचारलात ओरिजिनली आपण सगळ्यांनी, की बाबा ठीक आहे माणसाने काय खावं? हं. त्याची एक मोठी हिंट आपल्याला इथे मिळते, की ऑल मॅमल्स आर ऑन अ हाय फॅट डायट अँड रफली इन दॅट प्रपोर्शन. ते प्रपोर्शन काय आहे? 65 ते 75 म्हणजे असं म्हणूया, की एक 70% फॅट, एक 20% प्रोटीन आणि एक 5-10% कार्बोहायड्रेट्स. असं एक ब्रॉडली मी म्हणू शकतो. ह्याच्यावर मॅमेलियन सिस्टम्स उत्तम चालू आहेत. हं. आणि मॅमेलियन सिस्टम्स आपल्या सगळ्यांच्या सिमिलर आहेत. आपण औषधांचे टेस्टिंग सुद्धा या मॅमल्सवर करतो. हं. बरोबर? बरोबर. आपल्याला दिली जाणारी अनेक औषधं, ही मॅमल्समध्ये काम करतात. तुम्हाला माहिती आहे आता आयव्हरमेक्टिन हे नाव अनेकांनी हं. कोविडमध्ये ऐकलेलं आहे. करेक्ट. ते ॲनिमल हसबंडरीमध्ये रेग्युलरली वापरलं जाणारं राइट. औषध आहे. हं. किंवा आपण मेटाबॉलिक हेल्थच्या एपिसोडमध्ये बोललो होतो इन्शुलिन रेझिस्टन्स आहे. त्याच्यातनं उद्भवणारा डायबिटीज आहे. हं. अहो तुमच्या कुत्र्यामांजरींना डायबिटीज होतो. हं. बरोबर? काही इंटरेस्टिंग फरक त्यांच्यात असतात. पण मला म्हणण्याचा अर्थ असा आहे, की मॅमेलियन सिस्टम्स ह्या इतक्या सिमिलर आहेत, की याच्यात आपल्याला खूप मोठा क्लू ऑलरेडी मिळाला आहे, हं. की आपण ह्या प्रपोर्शनमध्ये खाल्लं पाहिजे. वी शुड अल्सो बी ऑन अ हाय फॅट डायट. हं. हं. ह्युमन्स शुड बी ऑन अ हाय फॅट डायट हा एक खूप मोठा क्लू आपल्याला इथून मिळाला. हं.
आणि ह्याचा क्लिंचर असा आहे, की आपल्याला फूड पिरॅमिडने जे सांगितलं त्याच्या एक्झॅक्टली उलटं आपल्याला खाल्लं पाहिजे. हं. कारण फूड पिरॅमिडने आपल्याला काय सांगितलं, 60-70% तुम्ही कार्बोहायड्रेट्स खा. तुम्हाला शाळेतली ती त्रिकोणी फिगर आठवत असेल फूड पिरॅमिडची. त्यात सगळ्यात खालच्या मोठ्या लेयरमध्ये काय असायचं? भात, पोळी, ब्रेड, पास्ता, सीरियल हे सगळं असायचं, बरोबर? म्हणजे हं. कार्बोहायड्रेट्स 60-70% एनर्जी तिथून आली पाहिजे. मग प्रोटीन्स असायचे. असेच काहीतरी 10, 15, 20%. इथे इनफॅक्ट माझा त्याच्याशी फारसा वाद नाहीये. आणि हं. मग फॅट फारच कमी उरलेले जे काही 5-10% असते फॅट. मग ते तूप अगदी मोजून मग ते 1 चमचा पण नको अर्धच घ्या वगैरे, वगैरे. हं. असं सगळं ऐकत-ऐकत आपण मोठे झालेलो आहोत. सो मी तुम्हाला हे दाखवून देण्याचा होपफुली प्रयत्न करतोय, की ऑल मॅमल्स हॅव इव्हॉल्व्ड टू ईट अ हाय फॅट डायट आणि मॉडर्न टर्म्समध्ये सांगायचं तर आपल्या फूड पिरॅमिडच्या एक्झॅक्टली अपोझिट आपण खायला इव्हॉल्व झालो आहोत, हं. असं स्टेटमेंट मी करतोय. हं. हं. ठीक आहे. सो आपण काय खाल्लं पाहिजे ह्याचं एक खूप मोठं उत्तर ते आहे, की आपण एक हाय फॅट डायट खाल्लं पाहिजे. हं. आपण एक मॉडरेट प्रोटीन डायट खाल्लं पाहिजे आणि आपण लो कार्बोहायड्रेट डायट खाल्लं पाहिजे. आता तुम्हाला ऑब्झर्व्ह होईल हे आत्तापर्यंतच्या स्टोरीमध्ये, की मी कुठेही ह्या पॅथीनी मला हे सांगितलं, मग आयुर्वेदात असं सांगितलं किंवा अमुक स्टडीमध्ये हे दिसलं, अमुक रिसर्चरनी हे मांडलं, असं मी यातलं काही बोललेलं नाही. हं. मी फक्त बेसिक बायोलॉजी आणि इव्होल्यूशन घेऊन आपण लॉजिकली स्टेप बाय स्टेप हे डिराईव्ह मी तुमच्या समोर केलंय. हं. बरोबर? आणि काही एस्टॅब्लिश्ड फॅक्ट्स मी तुम्हाला मात्र त्या आधाराला घेतल्यात, ज्या तुम्ही जाऊन चेक करू शकता. बरोबर. ठीक आहे. मी फक्त ते डॉट्स कनेक्ट करून देण्याचं काम करतो. हं. सो मी हं. मेसेंजर आहे फक्त, राइट? म्हणजे हे माझं नावही यातनं तुम्ही मायनस करू शकता. हे काही मंदार गद्रेंनी सांगितलेलं डाएट नाही. मी तुम्हाला म्हणतोय, की हे ह्युमन्ससाठी स्पेशीज अप्रोप्रिएट डाएट आहे. स्पेशीज अप्रोप्रिएट वे ऑफ ईटिंग आहे. हं. सो वी शुड ऑल बी ऑन अ हाय फॅट डाएट. बरं. आता आपण या हाय फॅटमध्ये काय-काय येतं ते तर आपण सांगूच. येस. म्हणजे डिस्कस करू. बरोबर. पण मला असा प्रश्न विचारायचा आहे, की याचा सिक्वेन्स पण महत्त्वाचा आहे का? हो, हो. आहे ना. म्हणजे जेवताना जर का आपण असं अझ्युम करू, की बॅलन्स डायट एखादा माणूस घेतोय, ज्याच्यात 70% फॅट आहे. हे फॅटी जे काय डायट म्हणतोयस तो तसे 70% आहे. 20% प्रोटीन आहे, 10% कार्ब्स आहे. तर ह्या बॅलन्स डायटचं कन्झम्पशन जो सिक्वेन्स आहे, की पहिले फॅट खायचे का पहिले कार्ब्स खायचे का पहिले प्रोटीन खायचे आणि कशानंतर काय खायचं हे पण महत्त्वाचं आहे का? ते आपण आधी ॲड्रेस करू आणि मग ह्याच्यात कुठले-कुठले प्रकार येतात ते बघूया. स्पॉट ऑन. नाही, अगदी आहे. आणि त्याचा संबंध आपण आपल्या ह्या सीरीजमधल्या आधीच्या मेटाबॉलिक हेल्थच्या एपिसोडमध्ये जे आपण इन्शुलिन आणि इन्शुलिन रेझिस्टन्स हे जे बोललो होतो. म्हणजे हं. समजा कोणी तो एपिसोड नसेल ऐकला तर तुम्ही जाऊन जरूर ऐका. हं. त्याच्याशी पण मी जोडणार आहे कारण हा खूप मस्त प्रश्न आहे. सिक्वेन्स मॅटर होतो. तो अशा अर्थाने होतो की अ, आपल्याला हे आपण आपल्या गेल्या एपिसोडमध्ये बघितलंय की आपल्याला इन्शुलिन रेझिस्टन्स नकोय. तो का नकोय? तर तो अनेक प्रकारच्या क्रॉनिक डिसीजेसना जन्म देतो. त्यामुळे तो आपल्याला नकोय. हं. इन्शुलिन रेझिस्टन्स नकोय म्हणून मला हायपर इन्सुलिनिमिया नकोय. म्हणजे मला नेहमी रेज्ड इन्शुलिनची लेव्हल नकोय. मला ती हं. लेव्हल काम असताना वाढायला हवी आणि परत खाली यायला हवी आहे. हं. आता हे एक डोक्यात ठेवू एका बाजूला. दुसऱ्या बाजूला असं एक लक्षात घेऊया, की इन्शुलिन हे आपण जे काही खातो त्याच्या रिस्पॉन्समध्ये सिक्रेट होतं. हे नॉर्मल आहे. म्हणजे अन्न आलं त्याचा रिस्पॉन्स म्हणून इन्शुलिन सिक्रेट झालं हे नॉर्मल आहे. पण अन्नाचे जे हे मोठे 2-3 घटक आहेत, त्यांच्याबद्दल असलेला इन्शुलिनचा रिस्पॉन्स हा वेगवेगळा आहे. हं. आणि त्याच्यात ते उत्तर दडलंय तू जे म्हणतोयस. तर कसं होतं, की साधारण जर मी ग्राफ काढायचा म्हटला, की वाय ॲक्सिसवर समजा मी इन्शुलिनचं किती पातळी वाढली ते जर केलं आणि एक्स ॲक्सिसवर मी टाईम केला. आता वेगवेगळे फूड ग्रुप्स जेव्हा मी खातो, समजा मी कार्बोहायड्रेट्स खाल्ले, तर त्यांचा रिस्पॉन्स चटकन येतो. म्हणजे टाईम वाईज चटकन येतो रिस्पॉन्स आणि हायेस्ट इन्शुलिन रिस्पॉन्स येतो कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यावर. ओके. त्या रिस त्या इन्शुलिन रिस्पॉन्सचं जे पीक आहे, त्याच्या साधारण अर्ध्या पीकला प्रोटीनचा रिस्पॉन्स येतो हं. आणि थोडासा डिलेड. कार्बोहायड्रेट्सपेक्षा थोडा डिलेड आणि त्यालाही सिग्निफिकंट इन्शुलिन रिस्पॉन्स आहे. पण कार्बोहायड्रेट्सच्या अर्धा आहे हं. आणि फॅट्सना बऱ्यापैकी कमी, अल्मोस्ट नगण्य असा इन्शुलिनचा एक माईल्ड रिस्पॉन्स येतो आणि तो खूप डिलेड पण येतो. सो हं. उशिरा आणि खूप माईल्ड रिस्पॉन्स इन्शुलिनचा येतो फॅट्स खाल्ल्यानंतर. म्हणजे समजा कोणी फक्त कार्बोहायड्रेट्स खाल्ले, तर तुम्ही ग्राफ तो काढू शकाल कारण तुम्ही ब्लड इन्शुलिन मोजू शकता. हं. कोणी फक्त प्रोटीन खाल्ले, तर ते तुम्ही परत मोजू शकता ब्लडमधलं इन्शुलिन आणि फॅट. तर हे तिन्ही प्लॉट्स तुम्ही काढून बघितले, तर साधारण तुम्हाला आता लक्षात आलं, की कार्बोहायड्रेट्स मॅक्सिमम रिस्पॉन्स इन्शुलिनची पातळी
मॅक्सिमम वाढवण्याचं काम किंवा तो इफेक्ट कार्बोहायड्रेट्सचा असतो. त्याच्या साधारण पातळी वाढते प्रोटीन्सनी आणि खूपच कमी, अगदी नगण्य आणि थोडीशी उशिरा अशी फॅट्स खाल्ल्याने इन्शुलिनची पातळी वाढते. आता आपण ह्याच्याकडे लॉजिकली येऊ शकू, की समजा मला इन्शुलिनची पातळी सदैव हाय नको आहे, तर मी काय खाल्लं पाहिजे? म्हणजे हे जे 3 आता मी पातळ्यांचे पीक्स मी आता वर्णन केले, की कार्बोहायड्रेट्स हायेस्ट पीक म्हणजे कार्बोहायड्रेट्स बरोबर. त्याच्या अर्ध्या उंचीचं पीक शिखर प्रोटीनचं आणि अगदी फॅट्सचं अगदी नगण्य. म्हणजे मी जर प्रिडॉमिनंटली फॅट खाल्ले, मॉडरेट प्रोटीन खाल्ले आणि खूप लो कार्बोहायड्रेट्स खाल्ले, तर माझा इन्शुलिन रिस्पॉन्स येईल आणि निघून जाईल. तो जो काही येईल तो पटकन निघून पण जाईल आणि फार हाय येणार नाही आणि फार काळ टिकणार पण नाही. करेक्ट. कारण जो पहिला येणार आहे तो डिलेडच येणार आहे फॅटमुळे. डिलेड येणार आहे. आता ह्याच्यामुळे मला परत एकदा आपण जो मगाशी रेशो बोललो, बाय द वे त्या झूलॉजीचा आणि हे तुम्ही ब्लडमध्ये मोजता त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. बरोबर. पण ते 2 किती छान एकत्र आले बघा. बरोबर. मी जे क्लेम केला, की सगळे मॅमेलियन सिस्टम्स हाय फॅट डाएटवर आहे, त्यामुळे तो मोठा क्लू आहे, की आपण कसं खाल्लं पाहिजे. हा एक वेगळा क्लेम आहे. मी माझ्या ब्लडमधला इन्शुलिन रिस्पॉन्स मोजू शकतो कार्ब्स आणि प्रोटीन्स आणि फॅट्स खाऊन, तो एक वेगळाच. पण ह्या दोन्ही धारा एकत्र आल्या बघा. राईट. त्या दोन्ही नद्या एकत्र मिळाल्या आणि त्या दोन्ही मला तेच सांगतायत ऍक्च्युली, की तू प्रिडॉमिनंटली फॅट्स खा, मग प्रोटीन्स खा त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर मायनॉरिटीमध्ये कार्ब्स खा. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर आता परत मी तसं देईन. आता तुम्ही पण गेस करू शकाल, की आधी काय खाल्लं पाहिजे. तर फॅट आणि प्रोटीन आधी खाल्लं पाहिजे आणि कार्बोहायड्रेट जेवणाच्या शेवटी खाल्लं पाहिजे. कारण त्याने काय होतं, की इन्शुलिनचा रिस्पॉन्स हा त्याने दबतो, त्याने माइल्ड होऊन जातो. राईट. म्हणजे लोकांनी असा एक्सपेरिमेंट पण बाय द वे करून बघितला गंमत म्हणून, की किंवा रिसर्च म्हणून, की 2 ग्रुप्स घ्यायचे लोकांचे आणि त्यांना एक्झॅक्टली सेम जेवणाची ताट वाढायचं. फक्त एका ग्रुपला म्हणायचं, की तुम्ही त्यातल्या कार्बोहायड्रेट्सनी चालू करा, मग प्रोटीन खा, मग फॅट खा. आणि दुसऱ्यांना सांगितलं, की तुम्ही आधी फॅट्स आणि प्रोटीन्स आधी खा आणि मग कार्बोहायड्रेट्स खा. त्यांचं तुम्ही ब्लड इन्शुलिन रिस्पॉन्स मोजू शकता. सिंपल. जवळपास 50% हायर पीक असतं जर तुम्ही कार्बोहायड्रेट्स आधी खाल्लेत तर इन्शुलिनचं पीक. म्हणजे इन्शुलिनचं जे वर पातळी वाढते ती जवळपास 50% जास्त वाढलेली दिसते तुम्हाला. ओके. करेक्ट. म्हणजे ज्याला आपण पोस्ट प्रँडियल इन्शुलिन म्हणू. तुम्हाला माहिती आहे, जशी तुम्ही पोस्ट प्रँडियल ग्लुकोज मोजू शकता, तसं तुम्ही पोस्ट प्रँडियल इन्शुलिन मोजू शकता. पीपी इन्शुलिन. बरोबर. तुमच्या लॅबला कळेल पीपी इन्शुलिन. तर हे पीपी इन्शुलिन 50% हाय असतं. जर मी तेच म्हणजे मी गंमत बघा कशी आहे. मी सेम जेवणचे आयटम आणि सेम क्वांटिटी दिली आहे. आणि इथेच ती गोम आहे, की आपल्याला जे बाकी आता दुसऱ्या एका पॅरलल विषयाला हात घालायचा तर आपल्याला जे कॅलरी मोजायला शिकवलं जातं, कमी खायला सांगितलं. आता हे अशी गमती त्याच्यात एक्सप्लेन होत नाहीत त्या मॉडेलमध्ये. इथे मे बी आपण एक म्हणजे हे बरोबर आहे का सांग तुम्हाला, की जे समजा 2 ग्रुप्स आहेत त्यांचा साधारण ज्याला आपण म्हणू हेल्थ बेसलाईन जी आहे ती पण सेम आहे. म्हणजे एखादा कोणीतरी डिसीज झालेला आहे त्याला किंवा काहीतरी त्रास होतोय म्हणून त्याचा इन्शुलिन लेवल कमी जास्त होते असं नाहीये. सगळे पॅरामीटर सेम आहेत, फक्त सिक्वेन्स बदललाय. या ह्याने आपण हे बोलतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि चांगल्या स्टडीमध्ये तेच लोकांनी करून बघितलंय, की कंट्रोल रँडमाइज केलंय. त्यामुळे बाय अँड लार्ज तुम्हाला स्टॅटिस्टिकली दाखवता येतं, की ते इक्विव्हॅलंट आहेत ते 2 ग्रुप बाकी सगळ्या फॅक्टर्ससाठी. म्हणजे अजून एखादा फॅक्टर नाही, की जो पण ते एक्सप्लेन करू शकतो. अजून एक आता मला जो हा हल्ली ऐकिवात येणारा विषय बहुतेक किंवा मी हल्ली बऱ्याचदा ऐकलाय असं आपण म्हणू, की एक काळ असा होता, की एक तुम्ही सकाळी फ्रेश फ्रूट ज्यूस हा तुम्ही इट्स अ हेल्दी ब्रेकफास्ट किंवा तुम्ही ते घेतला पाहिजे. ज्यूस अख्खा ग्लासभर. ऑरेंज ज्यूस. ऑरेंज ज्यूस, ॲपल ज्यूस वगैरे. आता तो असं मी सध्या ऐकतोय, की ते अत्यंत डेंजरस आहे. म्हणजे ते त्याच्यापेक्षा तुम्ही डाएट कोक प्या एवढं या लेव्हलला लोकांनी कंपेअर केलंय. अगेन त्याच्यातलं अॅनालॉजीचं पार्ट फक्त लक्षात घेऊ. सायंटिफिक त्याच्याकडे आपण नको बघायला. कारण त्याची म्हणजे हे असं म्हणलेलं आहे, की एकतर तुमच्या शरीराला एवढे एकदम ग्लुकोज 2-3 संत्र्यांचा एकत्र लिक्विड फॉर्ममध्ये जो अगेन डायजेस्टिव्ह सिस्टीममधनं पटकन निघू शकतो. अशा गोष्टीची सवयच नाहीये. आणि त्यामुळे मग तुमचा तो हेल्दी ज्यूसचा प्रकार राहतच नाही. तर त्याच्यावरती तुझा काय ॲनालिसिस, अभ्यास या अराउंड कारण ही चूक म्हणता येणार नाही, पण ही सवय असते लोकांना किंवा लागलेली आहे, की ह्याच्यातली साखर चालते, फळातली साखर चालते हे ऐकलेलं असतं.
मग फळातली साखर चालते तर ज्यूस फॉर्ममधली न चालायला काय झालं? हे एक रिलेशन लावलेलं असतं. त्याची फोड कशी करशील? बरोबर. नाही, हा मस्त प्रश्न आहे. आणि आपल्याला एक जनरल असं सांगितलं गेलंय किंवा भासवलं गेलंय, की फळं हेल्दीच आहेत, की म्हणजे काय फळं हं. फळं खाऊन काही कोणी जाड झालेलं नाही. तुमचे ते बाकी काय-कायमुळे झालं असेल. आता त्याच्याकडे मी कसं बघतो बघा, आताचा आपण आपला जो सगळ्यात मोठा क्लू आपण जो बोललो, की साधारण मला सगळी कार्बोहायड्रेट्स दिवसभरातली मला 10% मध्ये हं, बसवायची आहेत. हं, हं. त्याच्यामध्ये फळं पण आली, बरोबर. त्याच्यामध्ये भात पण आला, त्याच्यामध्ये डाळी पण आल्या. म्हणजे म्हणायचा अर्थ असा, की डाळी मी का म्हणतोय आणि ते पटकन सांगतो. 100 ग्रॅम जर शिजलेली तूर डाळ असेल, तर त्याच्यामध्ये 60-62 65 ग्रॅम तर कार्बोहायड्रेट्स आहेत आणि 20 ग्रॅम हं. प्रोटीन आहे. सो अच्छा. आपण जे डाळीला प्रोटीनचा सोर्स म्हणतो, ते थोडंसं चुकीचं आहे. म्हणजे मी अशा अर्थाने म्हणतोय, की इट कम्स विथ ट्रिपल द अमाउंट्स ऑफ कार्ब्स. तिप्पट कार्बोहायड्रेट्स बरोबर ते प्रोटीन येतात. प्रोटीन नाही डाळीत असं मी म्हणत नाहीये. मी काय म्हणतोय, हं. 100 ग्रॅम कुक डाळीमध्ये जर 20 ग्रॅम प्रोटीन आहे, तर त्याच्याबरोबर 60 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आहेत. ते कार्बोहायड्रेट्स आपल्या 10% च्या हिशोबामध्ये धरले जातील. तेही हं. धरले जातील, फळांचेही धरले जातील, भातातले धरले जातील, पोळी तुम्ही खात असाल ते धरले जातील आणि बाकी तुम्ही जे काही कार्बोहायड्रेट्स ते पदार्थ खाऊन जी काही मजा कराल, तुम्ही मस्का लावून तो जो ब्रेड खाल त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत वगैरे. सो पहिलं तर मी आधी त्याच्याकडे ह्या दृष्टीने बघतो, की फळांमध्ये काय आहे? फॅट आहे का प्रोटीन आहे का कार्बोहायड्रेट्स आहे? तर प्रिडॉमिनंटली कार्बोहायड्रेट्स. हं. त्याच्याबरोबर फायबर पण आहे. तू ज्यूस आणि साधं फळ खाण्यातला जो फरक केलास तो मला मान्य आहे. कारण त्याच्यात गंमत लोकांनी काय बघितली आहे, की परत एकदा आपण ग्लुकोज लेव्हल कशी वाढते किंवा इन्शुलिन लेव्हल कशी वाढते याच्याशी ते कनेक्ट करूयात. कारण आपल्याला पूर्वीच्या एपिसोडप्रमाणे आपल्याला माहिती आहे, की तिथे रूट कॉज आहे. त्यामुळे शक्य आहे त्या इन्शुलिनच्या हाय लेव्हलपासून लांब राहिलेलं बरं. हं. कसं होतं गंमत बघा, त्या एपिसोडमध्ये आपण बोललो तसं, की हा सगळा व्ह्यू ना हा केमिस्ट्रीचा व्ह्यू आहे. सगळी केमिस्ट्रीची जादू आहे. तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमच्या नळीमधून अ, उघडे-वाघडे कार्बोहायड्रेट्स चाललेत? का ते फायबरमध्ये कुठेतरी मध्येच मिक्स झालेले, लपलेले असे चाललेत सगळे, हं. राइट? तर तुम्ही ॲक्चुअली जेव्हा फळ खाता तेव्हा ते त्या फायबरमध्ये मिक्स झालेले, म्हणजे शरीराला ते थोडंसं लगेचच दिसत नाही. ते सगळे ग्लुकोज मॉलिक्युल्स असे ज्याला नेकेड कार्ब्स असं काही लोकं म्हणतात. हं. हं. उघडे-वाघडे कार्बोहायड्रेट्स नाहीयेत नॉर्मल फळामध्ये. तुम्ही ज्यूसमध्ये त्यांना आणखी उघडं पाडता. पहिलं तर म्हणजे ते कार्बोहायड्रेट्स मोजले जातात ते पहिला प्रॉब्लेम आहे. हं. म्हणजे वाटेल तितकी फळं आणि लोकं अनफॉर्च्युनेटली मला आत्ता दिसतं हिंडताना बाहेर, की ज्यांना आत्ता पोटावर चरबी आहे, असे लोकं मोठाल्या फ्रूट प्लेट्स घेऊन खात असतात. आणि त्यांना बिचाऱ्यांना असं वाटत असतं बरोबर आहे, कारण आपल्याला अनेक वर्ष सांगण्यात आलंय, की अरे फळं हेल्दी आहेत. म्हणजे ते मनात काय म्हणतात, ठीक आहे ना, मी जाऊन काय आणखी काहीतरी बर्गर खात नाही. बर्गर खात नाही, मी हं. निदान फळं तरी खातोय. त्यामुळे ते बिचारे त्या ह्याच्याने खात असतात. त्यांचा हं. दोष नाही, दोष हा ॲडव्हाइसचा आहे. हं. ओके. आणि आपल्याला ॲडव्हाइस दिला गेला, की फळं हेल्दी आहेत. पण ते तसं नाहीये. सो काय-काय आपण बघितलं बघा. फळं सुद्धा ते 10% कार्बोहायड्रेट्समध्येच आपल्याला त्या बजेटमध्येच बसवायचे. त्याच्यापेक्षा जास्त बजेट आपल्याला अलाउड हं. नाही. हं. आणि तुम्ही मेटाबॉलिक इल हेल्थमध्ये जितके असाल तितकं मी तर म्हणेन, की ते आणखी खाली सुद्धा न्यायला हरकत नाही. हं. तुम्हाला जर ॲक्चुअली काही कंडिशन झाली असेल, डायबिटीज असेल, फॅटी लिव्हर झाला असेल, किडनी प्रॉब्लेम, पी-सी-ओ-डी असतील, तर ते 5% वर सुद्धा न्यायला हरकत नाही. हं. 10, 12, 15 ही साधारण अपर लिमिट आहे असं म्हणतोय मी. एखादा ठीक आहे, फारच मेटाबॉलिकली आता हेल्दी असेल, तर त्याला मी एक वेळ म्हणेन, की ठीक आहे बाबा, तू 15% खा, तुला तेवढा अपाय नाही. हा स्पेक्ट्रम आहे. हं. मी तुम्हाला असं नुसतं ब्लॅक एंड व्हाईट सांगत नाहीये. हा हं. स्पेक्ट्रम आहे. कारण शेवटी हं. तुमचं एक शरीर आहे. ते काही मशीन नाही. बरं. म्हणजे हे सॉलिड नंबर्स नाहीयेत. सॉलिड नंबर्स ह्याच्यामध्ये नाहीयेत. पण पण हं. तो ब्रॉडली दॅट पॅटर्न हॅज टू बी द सेम. उद्या रेशो तुम्ही मेंटेन ठेवायचा रेशो आहे. मेंटेन तुम्हाला रफली ठेवायला लागेल. उद्या तुम्ही 10% कार्ब्स 70% खायला लागला तर काय होतं ते आपल्याला आजूबाजूला दिसतंय. तर 10चं 15 किंवा 10चं 5 हे हाच साधारण मी अलाऊ हं. करीन लोकांना त्या करेक्ट, व्हिसिनिटीमध्ये वावरायला. करेक्ट, करेक्ट. फळांच्या इथे पटकन परत येऊया, की फळांमध्ये ॲक्चुअली फ्रुक्टोज ही शुगर फळांमध्ये आहे. हं. ओके. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की शुगर हा एक ब्रॉड टर्म झाली. त्याच्यात 2 टाइपचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात शुगरचे. त्यातला एक ब्लॉक आहे ग्लुकोज ह्या प्रकारचा ब्लॉक असतो आणि दुसरा प्रकारचा ब्लॉक असतो फ्रुक्टोज. तर फळांमध्ये मेनली फ्रुक्टोज असतं. त्याची आणखीन एक गंमत अशी आहे, की ते लिव्हरमध्ये मेनली मेटाबोलाइज होतं. म्हणजे लिव्हर त्याची काळजी वाहतं. फ्रुक्टोज जे आत आलंय त्याची काळजी वाहण्याचं मेन काम हे लिव्हर करतं. बरोबर? म्हणजे मगाशी जी आपण सगळी ती आपण ज्या आपल्या मेटाबॉलिक हेल्थच्या एपिसोडमध्ये जे आपण बोललो, की इन्शुलिन आलं आणि त्याने ग्लुकोजला तिथे नेलं पेशींकडे. फ्रुक्टोजची वेगळीच गंमत चालू असते. फ्रुक्टोज लिव्हरमध्ये येतं. लिव्हरच त्याची पासलात लावतं आणि ते काय करतं लिव्हर तर त्याचा फॅट बनवतं. हं. बरोबर? त्यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतं जर तुम्ही प्रमाणाबाहेर आणि तुम्ही जर ऑलरेडी मेटाबॉलिकली अनहेल्दी थोडेसे असाल आणि तुम्ही प्रमाणाबाहेर फळं खाल्ली तर फॅटी लिव्हरला तुम्ही एन्करेज करा.
ऍक्च्युली फळं खाण्यामधला तोही एक प्रॉब्लेम आहे. आणि फळांचा ज्यूस आणि फळं मी साधारण त्यातला फरक आपण एकदा बोललो, की तो उघडे वगडे कार्बोहायड्रेट्सपेक्षा मग फळ बरं. पण एक ब्रॉड फ्रेमवर्क विसरायचं नाही, की ते फळ सुद्धा माझ्या त्या 10% बजेटमध्ये, एनर्जी बजेटमध्ये राईट. मोजलं पाहिजे, धरलं जातं. सो असं त्याची गंमत आहे. म्हणजे मी तुम्हाला ती आता आर्क उलगडून दाखवली, की फ्रुक्टोज आहे, आलंय आत, ते कुठे जातंय, त्याच्याने काय त्रास होऊ शकतो. आणि कुठले कार्बोहायड्रेट्स आपल्याला मोजायचे आहेत त्यालाही आपण स्पर्श केला, की त्याच्यातच ते फ्रुट्सचं बजेट म्हणजे फळातली साखर चालते याचा अर्थ त्या 10% बजेटच्या वरती ती परत ॲड वेगळी ती वाटेल तितकी मी करू शकतो असं नाही. म्हणजे आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही उठून कितीही आंबे खायला लागलात, तर ते फ्रुक्टोजचं शेवटी लोड आहेच आणि ते लिव्हरवरच येतं लोड. सो तुम्ही जर मेटाबॉलिकली हेल्दी नसाल, तर तुम्ही रोज उठून आंबे खावेत असं माझं तरी मत नाही. कारण तुम्ही आधी मेटाबॉलिकली हेल्दी व्हा, आधी प्रूव्ह करा स्वतःला, की येस माझं लिव्हर तेवढा फळांचा लोड आहे हा सहन करू शकतंय. बरोबर? याची एक क्विक केमिस्ट्री तुम्हाला मी सांगतो आणि जी न्यूट्रिशनशी खूप क्लोजली निगडीत आहे. तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा फूड येतंय, तेव्हा आपण मगाशी बघितलं, की इन्शुलिनचा वेगळा रिस्पॉन्स आहे तिन्ही फूड्सना आणि तिन्ही पद्धतीच्या फूड्सची वेगळ्या पद्धतीने शरीर त्याचा वापर करत असतं आणि त्याची विल्हेवाट लावत असतं. फॅट्स आणि प्रोटीन्स हे तुम्हाला फक्त एनर्जी सोर्सेस म्हणून आपण बघू नयेत. कारण फॅट्स आणि प्रोटीन्स ॲक्च्युअली रॉ मटेरियल पण आहेत. कार्बोहायड्रेट या सगळ्या कार्बोहायड्रेटचं बेसिकली ग्लुकोज होतं. ते तुम्हाला लार्जली इट्स अन एनर्जी सोर्स. प्रिटी मच ओन्ली एनर्जी सोर्स. फॅट आणि प्रोटीन काय आहे, की तुम्हाला ते वेळच्या वेळी एनर्जी पण देऊ शकतात. पण ते ॲक्च्युअली रॉ मटेरियल पण आहे. तुम्हाला 50 प्रकारच्या कामाला किंवा 500 प्रकारच्या कामाला तुम्हाला फॅट आणि प्रोटीन लागत असतं. म्हणूनही मी लोकांना म्हणतो, की फार त्या कॅलरी मोजण्याच्या मागे जाऊ नका. कारण तुमचं शरीर काय त्याची विभागणी करतंय, किती फॅट त्याने ॲक्च्युअली एनर्जीला जाळायला वापरलं आणि किती फॅटचा रॉ मटेरियल म्हणून वापर केला आणि किती प्रोटीनचा तसा केला, हे तुम्हाला सांगणं कठीण आहे. म्हणजे सांगता येणारच नाही. पण त्या कॅलरीच्या मागे जाऊ नका, केमिस्ट्रीच्या मागे जा. तर मला म्हणण्याचा अर्थ असा आहे, की लिव्हरमध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिव्हर आणि तुमचे मसल्स या 2 ठिकाणी ॲक्च्युअली तुमचं ग्लुकोज स्टोअर करण्याचं एक मेकॅनिझम आहे. ते ग्लुकोज स्टोअर कसं होतंय, तर ते ग्लायकोजेन ह्या फॉर्ममध्ये ते स्टोअर होतंय. सो ॲक्च्युअली म्हणजे अजून एक गंमत मी तुम्हाला सांगितली, की तुमचं शरीर जसं फॅट स्टोअर करून ठेवू शकतं, तसं ते ग्लुकोज नुसतं ग्लुकोज म्हणून स्टोअर नाही करत. ते ग्लायकोजेन म्हणून स्टोअर करतं. मग ते तुमच्या मसल्समध्ये थोडं असतं आणि थोडं लिव्हरमध्ये असतं. आता गंमत अशी आहे त्याच्यातली बघा, की ते मसल्समध्ये तुम्ही म्हणाल मग कशाला स्टोअर पाहिजे? ते फॅट आहे ते जाळू शकतो ना आपण. मग बॉडीने तसा का बरं डिझाइन झाली आहे बॉडी? तर त्याचं उत्तर असं आहे, की मसल्सना आपण जशा पद्धतीने इव्हॉल्व झालोय त्या पद्धतीमध्ये मसल्सना ताडकन एनर्जी लागू शकते. आत्ता ह्या क्षणी इमिडिएटली. मी गुहेच्या इथे आहे, मला काहीतरी वाघाचा आवाज आला, स्कॅव्हेंजर्सचा आवाज आला, काहीतरी धोका जाणवला किंवा मी शिकार करतोय, तर मागनं पटकन कोणीतरी आलं तर प्राणी बरोबर? सो चटकन करणाऱ्या कुठल्याही ॲक्शनसाठी मसल्सना रेडी एनर्जी सोर्स तिथेच पाहिजे, जिथे मसल आहे तिथेच. म्हणून प्रत्येक मसलला आपापलं ग्लायकोजेन स्टोअर दिलेलं आहे. शिवाय ग्लायकोजेन स्टोअर तुमच्या लिव्हरला दिलेलं आहे. आणि मग तुमचं शिवाय फॅट स्टोअर आहे. पण ते तुमचं थोडंसं वापरायला थोडंसं अवघड, त्याला थोडासा वेळ लागतो वापरायला. ते काही चटकन वापरण्यासारखं नाही. कारण आता वाघ लागला, आता तुमचा मसल म्हणू शकत नाही, "अरे बाबा ते फॅट आता जाळ, मग मला एनर्जी पाठवून मग मी हलतो." बरोबर. असं ते म्हणू शकत नाही. तुम्हाला ताबडतोब एनर्जी. सो मी ह्याच्याकडे इंडिकेट करतोय, की लिव्हरला अशा पद्धतीच्या बरीच कामं करायला लागतात. डिटॉक्सिफिकेशनची लागतात, फ्रुक्टोज मेटाबॉलिझम सारखे करायला लागतात, तसं ग्लायकोजेनची करायला लागतात. तसं जेव्हा समजा अशी मी मगाशी म्हटलं तुम्हाला, की खूप कमी कार्बोहायड्रेट्स खाणारे मंडळी असतात. मग ते म्हणतील, की "अहो नाही, पण मग ते खातच नाही आम्ही कार्बोहायड्रेट." समजा नाही खाल्ले, तर मग शरीराला त्रास नाही का होणार? मग त्यांना मी तेही सांगतो, की लिव्हरचं अजून एक काम आहे गमतीशीर. ते आहे ग्लुकोनिओजेनेसिस. म्हणजे नवीन ग्लुकोज त्याला बनवायचं असेल, तर ते बनवून घेतं. बरोबर? म्हणजे तुम्ही डायटरी कार्बोहायड्रेट्स तुम्ही खाल्लेच पाहिजेत, असं काही अट शरीराची नाहीये. बरोबर? शरीराची ती अट नाहीये, की तुम्ही डायटरी कार्बोहायड्रेट्स खाल्लेच पाहिजेत. मी तुम्हाला मित्र म्हणून सांगतोय, की तुम्ही साधारण 10% कार्बोहायड्रेट्स खा. खाऊ शकता. चवीची पण आहे. बरोबर? 20% प्रोटीन खा, 70% फॅट्स खा. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे, की जसं तुम्ही ऐकलंय, की इसेन्शियल फॅटी ॲसिड्स असतात आणि इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात. तसं इसेन्शियल कार्बोहायड्रेट्स असं काही नसतं. बरोबर? सो ह्या कॉम्प्लेक्स सिस्टममध्ये आपल्याला हे सगळं लक्षात घेऊन आपलं न्यूट्रिशन किंवा वे ऑफ ईटिंग डिझाइन करायला शुअर. त्यातलं आत्ता मी तुम्हाला फक्त मोठे लॉजिकल पॉइंट्स देतोय, की एक तर प्रपोर्शन मी तुम्हाला दिलं. मग तू बरोबर प्रश्न विचारला तसं सिक्वेन्सचं दिलं. मग आपण फळांबद्दल बोललो. ओके. आता मी पटकन एक पॉइंट कव्हर करतो, की जो फळांचाच आणखी एक तसाच शेजारचा पॉइंट आहे, की कार्बोहायड्रेट्स म्हणजे मग नक्की काय-काय?
म्हणजे मला तर असंही कोणी एक दोघांनी विचारलं की नाही, पण जरा मला ते थोडं म्हणजे जरा सांगा, जरा मला हे मदत करा की हाऊ डू आय इव्हन आयडेंटिफाय बरोबर. की कार्बोहायड्रेट्स कुठे कुठे आहेत. म्हणजे त्यांना असं वाटत असतं की फॉर एक्झाम्पल मी एका अशाच 40-45 वर्ष वयाच्या व्यक्तीला भेटलो होतो. तो म्हणला, "अरे मी शुगर सोडली ना, पण माझे ते ब्लड टेस्टचे मार्कर्स काही माझे इम्प्रूव्ह होत नाहीयेत. गोड सोडलं मी सगळं." आणि त्याने खरंच प्रामाणिकपणे सोडलं होतं. मग मी त्याला विचारायला लागलो, की "मग तू दिवसभर काय खातोस?" मग तो मला सांगायला लागला, की साधारण ब्रेकफास्टला ना हे असतं. त्याच्यामध्ये काय होतं, की त्याच्यामध्ये पोहे, उपीट, शिरा, सांजा, इडली, डोसा हे सगळे पदार्थ होते. तुम्ही ॲक्चुअली लक्षात घ्या, की आपण मगाशी प्रपोर्शन ऑलरेडी बोललो. ह्या सगळ्या कार्बोहायड्रेट्स जरी ते चवीला गोड लागोत अथवा न लागोत, ह्या सगळ्या कार्बोहायड्रेट्सचं शरीर ग्लुकोजच बनवतं. बरोबर? सो हे सगळे तुमचे कार्बोहायड्रेट जरी त्या व्यक्तीने गोड सोडलं होतं, जे प्रामाणिकपणे सोडलं होतं किंवा तो चहात साखर घालणं बंद केलं होतं, हे सगळं त्याने केलं होतं. पण त्याच्या कार्बोहायड्रेट्सचं प्रपोर्शन अजूनही चुकलेलंच होतं. बरोबर. मग जेवणात तो काय खात होता समजा, मग तो 2 पोळ्या, मग वाटीभर वरण, मग थोडासा भात, मग काही बाकी भाजी आणि क्वचित काही बाकी अंडी किंवा मीठ असं, बरोबर? तेही काही रोज नाही, कारण अंडा करी काय तुम्ही अगदी रोज खाणार. तर असं त्याचं म्हणजे परत त्याच्यामध्ये पुरेसे कार्बोहायड्रेट्स होते, कारण ते पोळीत कार्बोहायड्रेट्स आहेत, ते भातात कार्बोहायड्रेट्स आहेत. मगाशी आपण बोलताना बोललो, की डाळीमध्ये सुद्धा ॲक्चुअली तिप्पट कार्बोहायड्रेट्स आहेत प्रोटीनपेक्षा. ज्याला आपण मनामध्ये हा प्रोटीन सोर्स आहे असं म्हणतो. कारण रिलेटिव्हली प्रोटीन त्याच्यामध्ये हाय म्हणून आपण त्याला प्रोटीन सोर्स आपण एस्पेशली भारतीय मंडळी म्हणतो, की बाबा आमच्या डाळी हा प्रोटीन सोर्स. मला काय कुठल्याही खाण्याच्या पद्धतीला नावं ठेवायची नाहीत. मी तुम्हाला एवढंच जाणवून देतोय, की तो जर रेशो सिग्निफिकंटली चुकला, तर तुमच्या शरीराला अपाय होतो. ही बायोलॉजी आहे. हे माझं किंवा तुमचं मत नाही. आय विश की ते तसं असतं, की नाही मी रिचवून घेईन 60% कार्बोहायड्रेट्स आणि मला वर्षानुवर्ष काही होणार नाही. तुम्ही 2-5 वर्ष जरूर रिचवू शकाल. आपण अनेकांनी इनफॅक्ट रिचवलंच आहे, कारण आपण फूड पिरॅमिडसारखं खातच आलोय. पण त्यांना मग 40-50, 60ला मग जेव्हा इश्यू चालू होतात, तेव्हा मग मला तरी निदान इतकं फंडामेंटली खाली गेल्याशिवाय मला ते उत्तर मिळालं नाही, की नक्की उत्तर कुठे दडलंय. म्हणून मी लोकांना हे फक्त अवेअर आत्ता करून देतोय, की आपला रेशो हा सिग्निफिकंटली चुकलेला असू शकत नाही आणि एस्पेशली जर तुमचे मेटाबॉलिक हेल्थचे मार्कर्स जे आपण आधीच्या एपिसोडमध्ये बोललोय, ते जर थोडे हललेले असतील, ते जर आता रेडमध्ये असतील, तर डेफिनेटली तुम्हाला कार्बोहायड्रेट्स कमी करण्याची गरज आहे. कारण तुमचा रेशो युजुअली त्याच दिशेने चुकलेला असतो. माझ्या तरी बघण्यात कोणी व्यक्ती नाही, की ज्याचा ॲक्चुअली 70% ऐवजी तो 90% फॅट खातो, असं मला तरी बघण्यात कोणी नाही. युजुअली उलटीच कथा असते, की ते 60च्या ऐवजी अगदी 80% सुद्धा कार्बोहायड्रेट्स खात असतात. कारण त्यांना कोणीतरी सांगितलं असतं, नाही, ते फार तूप-बीप लोणी कमी करा. मग ते बिचारे अगदी कोणी बघत नाही बघून थोडंसं पोळीला तूप लावतात, भीत आणि तेही करत नाही. म्हणजे ॲक्चुअली आपण तो अपायच स्वतःला करून घेतो. माझा सांगण्याचा अर्थ असा आहे, की कार्बोहायड्रेट्स कुठे-कुठे लपलेत. गोड ज्या अनंत गोष्टी आहेत त्यात तर लपलेच आहेत. तुमची बिस्किटं, कन्फेक्शनरी, काय केक, कोक, म्हणजे सगळी प्रकारची ड्रिंक्स, ह्या सगळ्यात तर गोड साखर लपलेलीच आहे. मगाशी आपण फ्रुक्टोजबद्दल बोललो, फळात ते आहेच आहे. पण इव्हन अदरवाईज आपण नॉर्मल म्हणतो, की "अरे मी भात खाल्ला, आता काय मी काय पाप केलं?" अरे बरोबर आहे, पण तो प्रपोर्शनमध्ये खायला पाहिजे. मी तुम्हाला भात, भाकरी, डाळ खाऊ नका असं अजिबातच सांगत नाहीये. मी तुम्हाला काय अवेअरनेस देतोय, की त्याचं प्रपोर्शन काय आहे. सो बॅलन्स डायटचा अर्थ आपल्या मनात जो फूड पिरॅमिडने टाकलेला आहे तो नसून, बॅलन्स डायटचा अर्थ मी जो प्रपोर्शनमध्ये खायला तुम्हाला म्हणतो आहे, तो आहे बॅलन्स डायटचा. बॅलन्स डायटचा अर्थ असा आहे, की 60-70% फॅटमधनं येतंय. आणि आता तुम्ही विचाराल, की मग तो गोरिला आपलाच कझिन आहे, की तो करतो की फर्मेंट. मग मी पण करीन ना, मी खाईन 60% कार्बोहायड्रेट्स. माझं फर्मेंटेशन करेल त्याचे फॅटी ॲसिड. तर मी तुम्हाला म्हणेन, की ठीक आहे, तुमची शंका बरोबर आहे. अगेन मला असं आवडलं असतं, की तसं जर असतं तर. किती छान ना. की मी आत्ता खातोय तर काय माझ्या बॅक्टेरिया बघून घेतील. ते फर्मेंट करतात मस्त. तो गोरिला खातो की कार्बोहायड्रेट. करेक्ट. त्याचं उत्तर असं आहे आणि जे पार्टली ॲक्चुअली तुम्हाला माहिती आहे, की आपली जी ब्रांच आहे, ही जी होमो सेपियन्स आणि इव्हन त्याच्या आधीचे आपले पूर्वज आणि गोरिलाचे आत्ताच्या गोरिलाचे थोडेसे पूर्वज, हे सगळे खूप पूर्वीच्या काळी हा कॉमनच अॅन्सेस्टर होता. बरोबर? एक ब्रांच इव्हेंच्युअली आजचा गोरिला बनला. एक ब्रांच आजचा मानव बनला आणि आणखी पण अनेक ब्रांचेस होत्या. सो ह्याचा अर्थ गोरिलाकडे जी कॅपॅबिलिटी आज फर्मेंटेशनची आहे, ती त्या ओरिजिनल अॅन्सेस्टरकडे होती ना, कॉमन अॅन्सेस्टरकडे. त्याच्या लार्ज इंटेस्टाईनच्या सीकममध्ये मी मगाशी वर्णन केलं तसं, फर्मेंटेशन कॅपॅबिलिटी होती. ती आपल्या ब्रांचमध्ये गेली आहे. म्हणजे आपल्या ब्रांचमध्ये तो लार्ज इंटेस्टाईनचा जो सीकम नावाचा भाग आहे, तो छोटा होत आता व्हेस्टिजियल ऑर्गन झालाय, जो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे तो ऑर्गन काय? अपेंडिक्स. येस. बरोबर? मी आज नवीन काही सांगत नाहीये. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, की तो ऑर्गन अपेंडिक्स आहे. जो आपला जुना सीकम आहे, जिथे फर्मेंटेशन कॅपॅबिलिटी तिथे गेली आहे आता फर्मेंटेशन कॅपॅबिलिटी. त्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला
जी फर्मेंटेशनची जादू आहे ना, की इकडनं कार्बोहायड्रेट्स आले तरी देखील त्याचं फॅटी ॲसिड होऊ शकतं. ही जादूची कॅपॅबिलिटी आपण आता घालवून बसलोय ॲज अ स्पिशीज. तुमची आमची चूक त्याच्यात काही नाही. हे जस्ट निसर्गतः झालंय. राइट. मी फक्त तुमच्या डोक्यात डॉट्स कनेक्ट करतो. हे यातली अर्धी माहिती आहे तुम्हाला. बरोबर? सो आता फर्मेंटेशन कॅपॅबिलिटी गेली. ह्याचा अर्थ मला खाताना त्या प्रपोर्शनने खायला लागतं. बरं. आता जेव्हा 70% फॅट आपण म्हणतो, तेव्हा काय आयटम्स येतात? एक बरोबर. सो आता ढोबळ. बरोबर. आता मी काही उदाहरणं देतो तुम्हाला. हं, हं. आपण कार्बोहायड्रेटची उदाहरणं मगाशी बघितली, की हं. कशात ते आणि ते सगळं त्या 10% बसवायचं. आता फॅट्सची बघूया. करेक्ट. आता त्याचं उत्तर थोडंसं मी आधी जनरल देतो, की निसर्गामध्ये युज्युअली फॅट आणि प्रोटीन फक्त असं एकटं येत नाही. हं. युज्युअली फॅट आणि प्रोटीन एकत्र येतात. म्हणजे म्हणायचा अर्थ असा, की तुम्ही डेअरी म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बघा किंवा अंडं बघा किंवा मीट बघा, मांस बघा. त्याच्यामध्ये फॅट आणि प्रोटीन एकत्र आहे. आणि इनफॅक्ट ते रफली त्या प्रपोर्शनमध्ये आहे. तुम्ही अंड्याचं प्रपोर्शन बघा बरं. एनर्जी प्रपोर्शन आपल्याला बघायचं ना, मगाशी आपण म्हटलं, की प्रिडॉमिनंटली फॅट पाहिजे. 70% म्हणजे साधारण 2/3 फॅट पाहिजे. अंड्यामध्ये आहे बघा. अंड्याच्या येलोच्या कॅलरी कंटेंट बघा आणि अंड्याच्या व्हाईटचा कॅलरी कंटेंट बघा. म्हणजे तुमचं 2/3 एनर्जी त्या अंड्याच्या येलोमध्ये पिवळ्या बल्कामध्ये आहे आणि प्रोटीनमध्ये उरलेली 1/3 आहे. रफली सांगतो. बरोबर? सो म्हणायचा अर्थ असा, की फॅट आणि प्रोटीन हे निसर्ग ॲक्चुअली तुम्हाला नॅचरल सोर्सेसमधनं एकत्रच देत असतं. सो तुम्ही जर नॅचरल सोर्सेसमधलं फॅटी प्रोटीन खात असाल, हं. तर तुम्हाला त्याची आपोआपच वेगळी काळजी करायला लागत. म्हणजे मी लोकांना गमतीने असं म्हणतो, की कोणी असं जेवायला बसत नाही ना, की चला आता मी 70% फॅट खातो मी किंवा मी 20% प्रोटीन खातो. कारण मला तुम्हाला कशा भाषेत सांगायला आवडेल, की पदार्थांच्या भाषेत मला सांगायला आवडेल. जो ॲक्चुअली तू बरोबर प्रश्न विचारलास, की मग पदार्थ काय? कारण तू फॅट खायला सांगतोस. तर ॲक्चुअली मी हे उत्तर क्लबच करणार आहे. फॅट आणि प्रोटीनचं एकत्रच उत्तर मी देतो. कारण ते निसर्गात सुद्धा तसं येतं एकत्र. हं, हं. त्यामुळे आपण पण काय असं मॅक्रोन्यूट्रिएंट्सचं बजेट लक्षात घेऊन खायचं आहे मान्य आहे. पण तुम्हाला खायला तर पदार्थ लागतो. हं. सो मग आपण त्याच्यामध्ये आता जे आपले व्हेजिटेरियन मित्र आहेत, ते प्रिडॉमिनंटली मग डेअरीचे आयटम खाऊ शकतात. बरोबर? कारण त्यांच्यामध्ये चांगल्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला हे फॅट आणि प्रोटीन्स मिळू शकतात. मग त्याच्यामध्ये डेअरी आयटममध्ये काय आलं? तुमचं तूप आलं, लोणी आलं, चीज आलं, बटर आलं, राईट? दही आलं. दही हा एक उत्तम सोर्स आहे. म्हणजे दह्यामध्ये तुम्ही बघितलं तर ॲक्चुअली प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचा रेशो पण तसा आहे. लहान आहे अमाउंट, पण कार्बोहायड्रेट्स कमी आहेत प्रोटीनपेक्षा. हं. म्हणजे मायनर आहे फरक, पण तरी कमीच आहे. म्हणजे प्रपोर्शनेटली बघितलं. सो दहीनी तुमचं कार्बोहायड्रेटचं बजेट तितकं डिस्टर्ब होत नाही दह्याने. बरोबर? तुम्हाला चीज आहे तुमच्याकडे, राईट? हे सगळे पनीर आहे आणि चक्क आहे. म्हणजे हंग गो क्रेझी ऑन दीज. म्हणजे माझा तर लोकांना सल्ला आहे, की हे घातल्यापैकी काहीही मोजून खाऊ नका. तूप, लोणी, बटर, चीज, पनीर, अंकर्ड, दही आणि मग दूध आणि ताकसुद्धा तुम्ही घेऊच शकता. सो लिटरली मी तुम्हाला 8 ते 9 पदार्थांची लिस्ट दिली आणि यातले अनेक पदार्थ मंडळींना आवडत असतात हां. म्हणजे मी म्हणतोय हे न मोजता खा. कारण लिटरली तुमचं शरीर तुम्हाला ही सटायटी सिग्नल पाठवेल. जेव्हा तुम्ही ह्या हाय प्रपोर्शन जेव्हा तुम्ही फॅट खाल, फॅट अँड प्रोटीन्स आर व्हेरी हाय सटायटी आयटम्स. त्यांनी पोट भरण्याचं फिलिंग येतं. राइट. ओके. आणि ते नॅचरली आपण जेव्हा हे असल्या टाइपचे पदार्थ जेव्हा आपण खातो, तेव्हा तेव्हा तुम्हाला ओव्हर ईटिंग शक्य होत नाही. त्यामुळेच तुम्हाला मोजून खायची गरज भासत नाही. कारण तुमचं शरीरच तुम्हाला सांगतं, की आता बाबा तुझं पोट भरलं. आता अंड्याचं उदाहरण देतो. तुम्ही पुरेशी अंडी रोज खाऊ शकता. त्याच्यातल्या येलोलाही घाबरायचं कारण नाही. जे आपण आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये बघितलं, की 6 मिसकन्सेप्शन्स काय आहेत. बरोबर. 3 डायटरी होती. त्या 3 डायटरीमध्ये सॅच्युरेटेड फॅट आहे, जे तुमच्या एग येलोमध्ये आहे. त्यालाही घाबरायचं काही कारण नाही. ठीक आहे? तुम्ही पुरेशी अंडी अगेन न मोजता खाऊ शकता. त्याचं मी गमतीशीर उदाहरण लोकांना कसं देतो, की तुम्ही एखादा युज्युअली समजा कोणीतरी लग्नाला गेला, पार्टीला गेला, तेव्हा एक 4-5 गुलाबजाम खाणारी व्यक्ती एखाद दिवशी जनरली 10 गुलाबजाम आरामात खाऊ शकते. पण 3-4 अंडी खाणारी व्यक्ती एकदम उद्या उठून 8 अंडी नाही खाऊ शकत. एकदम एका सिटिंगमध्ये. बरोबर. कारण अंड हे करेक्ट प्रपोर्शनमध्ये आलेलं नॅचरल सोर्सचं फूड आहे आणि त्याच्याशी तुमचे सटायटी सिग्नल्स हे इतके छान जमलेले आहेत आणि बसलेले आहेत, की तुमचं शरीर तुम्हाला सांगतं, की आता बास आणि अनेकदा पुढचे 4-4, 6-6 तास तुम्हाला अजिबात भूक लागत नाही. बरोबर? कारण तुम्ही हाय सटायटी फूड खाताय. आता आपण मीट आणि फिशकडे येऊया. त्याच्यामध्ये तुम्ही गो क्रेझी उत्तम तुम्ही खाऊ शकता. सो मी तुम्हाला खाली आणायला काय सांगतोय? कार्बोहायड्रेट्स. सो म्हणजे तुम्ही छोट्या पटकन तू एका वाक्यात मला विचारलंस, तर मी म्हणेन की डेअरी, एग्ज, मीट आणि फिश हे तुम्ही प्रिडॉमिनंटली खा.
कारण ह्याच्यातनं तुम्हाला तुमचं फॅट आणि प्रोटीनमध्ये जे तुम्हाला 70 आणि 20 म्हणजे 90% एनर्जी तुम्हाला ह्यातनं मिळवायची. आणि ह्यात पुरेशी व्हरायटी आहे आणि हे सगळ्यांना आवडणारे आयटम आहेत. मान्य आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे मी काही कदाचित थोड्या लोकांपैकी असेन जे मी तुम्हाला म्हणतो की तुम्हाला चीज कमी नाही करायचंय चीज सँडविचमधलं. मी तर ब्रेड म्हणणार नकोय. मी तर म्हणणार की तो ब्रेडच नकोय. बरोबर अगदी. राइट? म्हणजे मला लोकं भेटायला येतात ना, ते अनेकदा म्हणतात, "हो ना, हो ते काय आता बघा ना, दारू पण सोडली, मी नॉन-व्हेजला हात लावलेला नाही." म्हटलं, "थांबा, थांबा, थांबा. तुम्हाला हा पॉडकास्ट एपिसोड ऐकायची गरज आहे." राइट? कारण त्यातला म्हणजे चोर ॲक्चुअल चोर कोण आहे? गुन्हा कोण करून जातोय? तो कार्बोहायड्रेट्स. मग कारण तुम्ही जेव्हा नॉन-व्हेज खायला बसता, तेव्हा तुम्ही बरोबर काय खाता? मग तुम्ही 1-2 नान खाता. तुम्ही चखणा चालूच असतो. अल्कोहोल सुद्धा तुम्ही फार अति याच्या बाहेर खाऊ नये. अति प्रमाणामध्ये पिऊ नये. बरोबर? ह्या चोरांना दोष देण्याच्या ऐवजी बिचारा त्या नॉन-व्हेजच्या 2 चिकनच्या आणि 4 चिकनच्या पीसवर ते सगळं निघतं. की त्यांच्यामुळे मला नॉन-व्हेज मी सोडलं बाबा. आता मी का नाही हेल्दी? बरोबर. सो आता तुम्हाला ते लॉजिकली लक्षात आहे. तुम्ही खाल्लंच पाहिजे नॉन-व्हेज असं माझं म्हणणं नाही. मी तुम्हाला सिम्पली रेशो सांगतोय. बरोबर. तुम्ही जर खात असाल तर जरूर तुम्ही अंडी खा, चिकन खा, फिश खा, मटण खा. काहीच प्रॉब्लेम नाही. हे नॅचरल सोर्सेस आहेत. ज्याला आपली बॉडी ओळखते हे काय आहे. ती फूड म्हणून ओळखते ह्या सोर्सेस. बरोबर? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॅट आणि प्रोटीन दोन्ही मिळतं. आणि हे छान सटायटीवाले असतात. म्हणजे इनफॅक्ट त्याच्याबरोबरचा नान किंवा पोळी किंवा भात जे मेटाबॉलिकली हेल्दी आहेत त्यांनी पूर्ण मायनस जरी केला, तरी काहीच हरकत नाही. इनफॅक्ट त्यांना फायदाच होणार आहे. बरोबर. आणि एवढं तू जे म्हणजे तू आता जसं सांगितलं तसं त्या प्रमाणामध्ये या जर का गोष्टी खाल्ल्या, तर फारशी भूक न राहिल्यामुळे ते जे 10% कार्बोहायड्रेट्सचं गणित आहे ते इथे सहज बसू शकतं. हो, हो. अगदीच, अगदीच. आणि तेवढी गरजच पडणार नाही खायची. अगदीच, अगदीच. पण मगाशी आपण बघितलं तसं न्यूट्रिशनली रिक्वायर्ड नाही आहेत कार्बोहायड्रेट्स. का? कारण लिव्हर बनवून घेऊ शकतं ग्लुकोज. त्याला जरा ब्लड ग्लुकोज लेव्हल खाली जायला लागली कारण डायटरी कार्बोहायड्रेट आलेच नाहीत. म्हणून ब्लड ग्लुकोज लेव्हल गेली 40ला असं नाही घडत. ते लिव्हर एन्श्युअर करतो ऑलरेडी. मी तुम्हाला याच्यामध्ये एक गमतीशीर एक विषय सांगतो तुम्हाला, की आपल्या शरीरामध्ये कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम्स इतकी आहेत, की आपल्याला असं वाटतं, की आम्ही वरनं काय ते टाकतो, तर डायरेक्ट त्याचं मग असं इथेच ते कलंडेल प्रोसेस एखादी, असं एकदम गडबड नसते. जोपर्यंत आपण त्याला करेक्ट प्रपोर्शनमध्ये रॉ मटेरियल देतोय तोपर्यंत. म्हणजे अशी एखादी कल्पना करा, की तुमचं शरीर एखाद्या फॅक्टरीसारखं आहे आणि त्या फॅक्टरीला आत येणारं जे रॉ मटेरियल आहे, जे सप्लाय चेनकडनं त्याची काय अपेक्षा आहे, की मला 70% फॅट्स बाबा पाहिजेत. मला 20% प्रोटीन पाहिजे, मला 10% फार झाले कार्बोहायड्रेट्स. आपण ते रिव्हर्स केल्यामुळे तो म्हणतोय आता हे नको असलेलं मटेरियल जे इसेन्शियल नाही, ज्याचं फक्त ग्लुकोज करून ते फक्त बर्न करणार एनर्जीसाठी आणि एक्स्ट्रा असेल तर फॅट म्हणून स्टोअर करणार. म्हणजे त्या अर्थाने ते इसेन्शियल नाही. ह्याला आता ते 70% कार्ब्सची वासलात कोण लावणार ते? म्हणजे तुमच्या बॉडीला ॲज अ फॅक्टरी म्हणून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 15 कामं आहेत बाकी. तुम्हाला मसल वाढवायचे, झीज होतीये, तुमच्या मिलियन्स ऑफ सेल्स रोज मरून त्या परत बनवायच्या असतात. बरंच काय-काय काम असतं. तुम्हाला रोगांशी लढायचं असतं. बरं तुम्ही कोणी काय व्यायाम करत असाल ते करायचं असतं. ब्रेनला प्रचंड काम असतं. 25% तर तुमची एनर्जी ब्रेनमध्ये जाते. ह्या सगळ्या प्रोसेसेस करायचं सोडून तुमच्या बॉडीला काय करायला लागतं, की ते कपाळावर हात मारून घेते, की अरे 5-10% कार्बोहायड्रेट्स फारात फार मी टॉलरेट करू शकतो. यांनी 70% आणून ओतले तिथे. आता त्याची वासलात कोण लावणार? हा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही त्या प्रपोर्शनमध्ये ते एक्स्पेक्टेड प्रपोर्शन त्या फॅक्टरीला ते तुम्ही हे द्या. ग्रेट. आलं? आता दुसरं मी ते ब्लड ग्लुकोजचं मगाशी म्हणलं, की असं अरे बापरे! मग मी कार्बोहायड्रेट्स नाही खाल्ले तर ते ग्लुकोज बनतं म्हणजे मग ते मी नाही खाल्ले तर ते ब्लड ग्लुकोज खाल्ले. शरीराने ऑलरेडी ॲक्चुअली त्याची काळजी घेतलेली आहे. शरीर काय म्हणतं, की तुम्हाला इसेन्शियल नाही आहेत कार्बोहायड्रेट्स. तुम्ही जर नाही खाल्ले डायटमध्ये कार्बोहायड्रेट्स, तर लिव्हर बनवून घेतं ग्लुकोज आणि तुमची ब्लड लेव्हल जी ग्लुकोजची लेव्हल आहे ब्लडमधली ती मेंटेन होते. करेक्ट. सो त्याची चिंता परत एकदा आपल्याला करायला लागत नाही. ते शरीर बघून घेतं ते. ॲज लाँग ॲज मी इव्होल्युशनरीली करेक्ट त्याला स्पेशीज अप्रोप्रिएट डायट देतो आहे, न्यूट्रिशन देतो, तो म्हणतो बघून. एक छोटासा त्याच्याच याने आठवला म्हणून एक विषय सांगतो, की मध्ये अनेक वर्षांपूर्वी आणि मधनं-मधनं परत एकदा ते फॅड येत असतं किंवा तो एक असा एक उठते, त्यावर ते अल्कलाईन डायट आणि ते अल्कलाईन वॉटर बरोबर. आता तुम्ही गंमत बघा, तुमच्या पोटामध्ये जे ॲसिड आहे, HCl आहे, बरोबर. त्याचा पीएच आहे साधारण 1.5 ते 2च्या मध्ये. हे प्रचंड ॲसिडिक आहे. तुम्हाला शाळेतली केमिस्ट्री आठवत असेल, तर 7 म्हणजे न्यूट्रल, 14 कडे जायला लागलात की बेसिक आणि 0 कडे यायला लागलात की ॲसिडिक. आणि जितकं 0च्या जवळ तितकं जास्त ॲसिडिक. म्हणजे बरोबर. 4-5 हे थोडं माइल्ड ॲसिडिक झालं. 1.5 म्हणजे फारच ॲसिडिक, बऱ्यापैकी ॲसिडिक. हा तुमच्या तर पोटाचा पीएच आहे. आणि तुमच्या म्हणजे पोटातले ॲसिड्स आणि त्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे जास्त ॲसिड सिक्रेट करण्याची. आता तुम्ही जे अल्कलाईन फूड म्हणून त्याला जे देता,
ते अगदी 8 आणि 9 अल्कलिनिटीच जरी असेल, तरी ह्याची ॲसिडिटी त्याच्या मिलियन्स टाइम्सनी जास्त असते. ते त्याला क्षणार्धात काही मिनिटात ते त्याला नलिफाय करून टाकणार आहे. हं. सो शरीरातली कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम्स असे आहेत, की तुम्ही लाख त्याला ॲसिडिक फूड तुमच्या त्या मिसकन्सेप्शनमुळे द्या. ते ॲक्चुअली तुमच्या इंटेस्टाईनला गावीही नसेल त्याच्या, की हे तुम्ही ॲसिडिक फूड खाल्लं. कारण स्टमक तिथे बसलंय त्याची ॲसिडिटी ॲडजस्ट करायला. हं. बरोबर? हं. अल्कलाईन वॉटर तुम्ही कितीही प्या. तुमचा ब्लड पीएच हलू शकत नाही. कारण ब्लड पीएच हा इतक्या गोष्टींशी निगडीत आहे, हं. की मी काहीतरी करीन आणि शरीर इतकं हेवायर जाईल असं नसतं. असं नाही होणार. शरीर फार प्रयत्न करतं ब्लड पीएच मेंटेन करण्याचा. हं. बरोबर? हं. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे, की ब्लडमधला पीएच असेल आणि बाय द वे पीएचची अशी गंमत आहे, की ब्लडचा पीएच वेगळा. तो पीएच स्टमक ॲसिडला चालतो का नाही? तो 1.5 पाहिजे. बरोबर? तोच पीएच तुमच्या मसल सेल्स किंवा बाकी काही सेल्सना चालतो का नाही? त्यांचा आपापला वेगळा पीएच असतो. म्हणजे नुसतं शरीराचा पीएच तुझा वाढला आहे हं. किंवा सॉरी शरीराचा पीएच तुझा कमी झालेला आहे, ॲसिडिक फार झाले, आता तू अल्कलाईन खा म्हणजे तुला तमुक होणार नाही, अशी हे मधनं-मधनं उठत असतं हे अल्कलाईन. ही सगळी मिथ आहे. हं. कारण एकतर तुम्ही कंट्रोल करूच शकत नाही. शरीराने अत्यंत फाईनली ट्यून केलेल्या ह्या गोष्टी आहेत. हं. बरोबर? त्यामुळे ह्या अल्कलाईन डायट किंवा अल्कलाईन वॉटर याच्या मागे जाऊ नका. त्याच्यात काही अर्थ नाही कारण ते नॉर्मल तुमच्या लॉजिकला आणि केमिस्ट्रीलाच ते धरून नाही. ओके. हं. सो म्हणण्याचा अर्थ असा, की शरीरामध्ये ही कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम्स आहेत. वी हॅव टू रिस्पेक्ट दोज. हं. आणि शरीर जे आपल्याला मागतंय, एखाद्या फॅक्टरीसारखं जे रॉ मटेरियल मागतंय त्या प्रपोर्शनमध्ये त्याला आपण देत राहिलो. कमाल. तर ते म्हणजे आता आपण तेही कव्हर केलं, की फॅटी प्रोटीन म्हणून अनेकदा मी तो जोडशब्द म्हणूनच वापरतो, हं. की फॅटी प्रोटीन. फॅट आणि प्रोटीन असं अगदी वेगळंच मोजलं पाहिजे असं नाही. बरोबर. फॅटी प्रोटीन असं एकत्रच बोललं तरी चालतं. ऑफकोर्स काही सोर्सेस असतात जे फक्त प्युअर फॅटचे आहेत ते. राइट. आणि शिवाय मग बाकीचे म्हणजे एसेन्शियली मी ज्यांना ओळखता येत नाही त्यांना अनेकदा असं म्हणतो, की जे डायरेक्टली तुम्हाला दिसतायत, की हे फॅटी प्रोटीन आहे ते सोडून सगळे एसेन्शियली यू ट्रीट देम एज कार्बोहायड्रेट सोर्सेस. हं. मग ते चव त्याची गोड लागो अथवा न लागो. अमेझिंग. मंदार क्या बात आहे. मस्त डायसेक्ट करून सांगितलंस तू आणि आय थिंक खूप सोप्या पद्धतीने हे मांडलंयस आणि एक रफ किंवा एक ढोबळ स्ट्रक्चर डेफिनेटली लोकांच्या डोक्यात आता बसेल. पर्सन स्पेसिफिक काही गोष्टी ज्या असतील त्या ऑब्व्हियसली तुझ्या कन्सल्टेशनमध्ये होतीलच. त्याचे सगळे डिटेल्स आपण देऊ. एक मुद्दा मला आता आता सुचतोय, की तो मला असं वाटतं आपण तो वेगळा एपिसोड करूया. त्याच्यामध्ये फास्टिंग हा प्रकार येतो. म्हणजे जसं आपण तो रेशो बघितला, तो कंट्रोल करायचा बजेट. सो त्याच्यामध्ये आपण इनपुट ॲडजस्ट करू शकतो. बरोबर? म्हणजे किती खायचं आणि किती वेळ नाही खायचं. पण आय थिंक तो खूप मोठा सेपरेट विषय आहे. त्याला एक वजन आहे फास्टिंगला. तर ते आपण देऊया दुसऱ्या एपिसोडमध्ये. पण मी असं लिस्नर्सना सांगेन, की काही प्रश्न जर असतील अबाउट डायट किंवा अबाउट ईटिंग हॅबिट्स आणि हे, तर ते डेफिनेटली तुझ्यापर्यंत पोहोचतील. सगळे आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊच आहे. तू फॉर्म पण बनवणार आहेस, तर तोही देऊ. आणि मग हेल्थ सीरीज कंटिन्यू करू. मंदार, थँक्स अ लॉट. जरूर. थँक यू सो मच. तर मंडळी भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम.